ओके, आपण पार्ट 1चा थर्ड लेसन घेतोय. इम्पॉर्टंट लेसन हा थर्ड लेसन पार्ट 1चा आहे. म्हणजे त्यातलं सगळ्यात पार्ट 1 मधला करण्यासारखा लेसन असेल तर हाच आहे. याचा थोडासा स्टडी करायला लागतो. अवघड लेसन नाहीये. स्टार्टिंग पासून जर तुम्ही नीट समजून घेतला आणि केला तर याच्यात काही अवघड नाही आहे लेसन मध्ये. फक्त कुठे मिस करू नका आणि प्रॉपरली सगळं पहिल्यापासून नीट समजून घ्या. आता याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक सगळं माहित पाहिजे, जे 11th मध्ये तुम्ही शिकलेले आहेत. आणि त्याचे अलाइड अँगल वगैरे काय असतात हे सगळं माहित पाहिजे. परत एक्सेस मध्ये कुठलं आपण एक्सेस बघितलं तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये प्लस असतं, कुठे मायनस असतं, ह्या एक गोष्टी माहित पाहिजेत. त्यावेळी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोच. पण बघा आता. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आता पहिलं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय असतं? ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्री यूज करतात त्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कन्सिडर करायचं. आता कुठलं इक्वेशन म्हणजे साइन थिटा, त्याची व्हॅल्यू कुठली असू शकते, 1/2 1 वट एव्हर काही असू शकते. ह्या पूर्ण इक्वेशनला आपण म्हणणार आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. हे खरं तर सांगण्यासारखं नाही, बेसिक हे तुम्हाला माहितच असणार आहे. आता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हे म्हणणार, त्यानंतर त्याचं सोल्युशन. आता सोल्युशन काय असतं? हे जे थिटा असतो ना इथे दिलेला साइन थिटा, ह्या थिटाला म्हणायचं असतं व्हेरिएबल. आणि याचं जे आन्सर असणार आहे, हे जे इकडचं त्याचं आन्सर, ह्याला काय म्हणणार आहे? सोल्युशन. समजा एवढंच आहे त्याचं मिनिंग. व्हेरिएबलचं जे काय आन्सर येतं, म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती असेल, जी काही तुम्ही इथं थिटाची व्हॅल्यू देणार आहे, म्हणजे किती असणार याची π/6. बरोबर ना? साइन π/6 ची व्हॅल्यू किती असते? 1/2. तर तुमचं सोल्युशन किती झालं? 1/2. कशाचं? थिटा. थिटा कोण आहे? π/6 ची व्हॅल्यू किती आली? 1/2 असं म्हणलं जातं. तर हे आपल्याला पुढे ह्या लेसन मध्ये तेच फक्त थोडंसं नीट डीप मध्ये आपल्याला स्टडी करून घ्यायचं. त्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणतात. सोल्युशन्स. सोल्युशन दोन प्रकारचे आहेत तुमच्या बुकमध्ये. एक तर प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन, असे दोन सोल्युशन आहेत. आता प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन मध्ये फरक काय? एवढं बेसिक समजून घ्यायचं. पहिली एक्सरसाइज इथंच संपते. ऐका, आता प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे तुमचं जे काही आन्सर आहे ते एका बॉक्समध्येच राहतं. बॉक्समध्ये म्हणजे किती? 0 पासून स्टार्ट होईल आणि जास्तीत जास्त समजा अल्फा थिटा वॉट एव्हर, ते जास्तीत जास्त कुठपर्यंत येणार आहे? 2π पर्यंत. 2π म्हणजे काय? पूर्ण एक सर्कल. म्हणजे हो, थांब जरा तेवढं होते. रिपीटने एवढंच सांगितलं मी, जास्त नाही काय सांगितलं. इथून जर स्टार्ट केलं आपण 0 पासून, तर 0 पासून स्टार्ट केल्यावरती परत एंड इथेच होणं. हे काय म्हणणार आहे आपण? 2π. करेक्ट? हे इथपर्यंत बेसिक सांगायला माहिती आहे. मग तुमचं आन्सर जर ह्या बॉक्समध्येच राहिलं, म्हणजे 0 किंवा 0 पेक्षा इक्वल टू 0 किंवा 0 पेक्षा मोठं, बट 2π पेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त 2π, कमीच केस येणार आहेत इथपर्यंत. आता 2π म्हणजे आपण परत 0च कन्सिडर करतो. त्याच्यामुळं समजून घ्या की तुमचा आन्सर जर 0च्या पुढे असेल, इक्वल टू 0 पण चालेल किंवा 0 पेक्षा पुढे कुठेही चालेल, आणि जास्तीत जास्त कुठपर्यंत? इथपर्यंत, 2π पर्यंत. 2π म्हणजे परत 0च येतं. तिथपर्यंत जर तुमचा आन्सर असेल, जे काही तुम्ही आन्सर आता काढू आपण ते, तर त्याला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतात. काढू म्हणजे ते सांगतातच प्रिन्सिपल सोल्युशन काढा. तर प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे तुमचा आन्सर 0 आणि 2π च्या मध्ये पाहिजे, बस. आणि जनरल सोल्युशन म्हणजे काय? जनरली म्हणजे आता किती पण रोटेशन होऊ शकतात याचे. किती पण रोटेशन म्हणजे कसं म्हणणार आहे आपण? हे किती पण वेळा पिरियडिकली परत परत तेच तेच आन्सर येतं, तुम्हाला माहिती आहे. पिरियडिकली परत परत सारखं सारखं तेच तेच आन्सर येणं, ह्याला म्हणणार आहे जनरल सोल्युशन. या दोघांमध्ये एवढाच फरक आहे, प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. इथे क्लिअर मेन्शन केलेली बघा. इथपर्यंत जर आन्सर आलं तर आपण त्याला कन्सिडर काय करणार आहे? प्रिन्सिपल सोल्युशन. आणि जनरल सोल्युशन म्हणजे काय? एनच्या फॉर्म मध्ये येणार, इंटिजर्स. हळूहळू रिपीटली आपण बघा वेव्ह मध्ये बघितलं होतं, आठवत असेल तुम्हाला. अशी वेव्ह परत परत रिपीट होतात, परत परत रिपीट म्हणून एन आपण एन π वगैरे अशा व्हॅल्यू दिलेल्या होत्या. तेच इथे पण युज करायचे. आता काय दिलं इथे बघा? साईनची व्हॅल्यू. साईन थिटा, त्याची व्हॅल्यू किती आहे? पाय. आता तुम्हाला माहिती आहे ती किती असती? π/6 ची. म्हणजे साईन 30 ची व्हॅल्यू असते. आता नुसत्या 30 ची व्हॅल्यू असते का π/6? तर असं नाहीये. ते पुढे पण कंटिन्यू करतं. म्हणजे ऍक्च्युली हा जो सर्कल असतो, इथं जर असेल π/6, कळतंय? त्याची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी? 1/2. तर त्याच्या इकडच्या डायरेक्शनला सुद्धा किती असती? 1/2. ओके, माझं तुम्ही क्रॉस मध्ये सांगू शकता. नंतर मग असं प्रत्येक वेळी तुमची व्हॅल्यू काय होती इथे? चेंज होतात. म्हणजे आता इथे इथे सेम, इथे पण सेम, परत इथे सेम, इथे सेम, असं कंटिन्युअसली. म्हणजे त्याच्यात परत आपण ऍड करणार आहे. हळूहळू इथे येणार आहे π/5 π/6, पुढे गेल्यावरती परत 13 π/6, पुढे आल्यावर परत त्याच्यात ऍड करायचं. असं कंटिन्युअसली तुमची व्हॅल्यू वाढत वाढत जाते. म्हणजे
असं सांगायचं की ही व्हॅल्यू भरपूर ठिकाणी येणार, भरपूर ठिकाणी म्हणजे परत परत रिपीट केल्यावरती हीच व्हॅल्यू कंटिन्युअसली येत राहणार आहे. त्याला आपण म्हणायचं असतं जनरल सोल्युशन. कळतंय? जनरल सोल्युशन म्हणजे बघा आपण आतापर्यंत बघितलेले हे डिस्टन्स असतं, बरोबर? तर इथली व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो π/2. परत ते कुठं ना कुठं परत रिपीट करतेच ना, परत इकडे गेल्यावरती परत इथे रिपीट करतं. तर अशा व्हॅल्यूला अशी जी व्हॅल्यू असते की परत परत तीच तीच व्हॅल्यू पुढे पुढे पिरियडिकली येत राहणार, त्यांना जनरल सोल्युशन म्हणतात. त्यासाठी फॉर्म्युले ते आपण हळूहळू बघू. ओके, हे फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले त्यांनी याच्यावरून कन्स्ट्रक्ट केलेले बघा, ते दिलेले पाईपची व्हॅल्यू कुठे कुठे असू शकते, π/6 इथे असू शकते, इथे असू शकते, ही व्हॅल्यू पुढे पुढे अशी कंटिन्यू असू शकते. मग त्यासाठी खालचा फॉर्म्युला क्रिएट केलेला आहे. आता सध्या पुरतं तुम्ही बघू शकता हा फॉर्म्युला क्रिएट येतो बघा कसा. काय घेणार आहे आपण n पाय प्लस काय घेणार आहे -1 आणि π/6. आता n म्हणजे समजा तो तुम्ही n इज इक्वल टू 2 घेतलं तर किती येणार आहे 2π प्लस -1चा स्क्वेअर केला 1 येतं, ते लिहायची गरज नाही. π/6 क्रॉस करायचं, मग 12π प्लस पाय डिवाइड बाय 6, आन्सर किती आलं 13π/6. परत तुम्ही n इज इक्वल टू 3 घेतलं, 3 घेणार तर मग व्हॅल्यू बदलणार. आता व्हॅल्यू कशी होणार बघा, इथे 3π प्लस आता -1 येणार आणि π/6, मग किती येणार आहे 3π मायनस π/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 18π मायनस पाय डिवाइड बाय 6 म्हणजे किती आलं 17π डिवाइड बाय 6. असं तुम्ही यांची व्हॅल्यू म्हणजे आता हे जे दिसतंय 13 नंतरची जी इथं व्हॅल्यू असणार आहे ती किती असणार आहे 17π/6. याच्या पुढची अशी तुम्ही कंटिन्युअसली काढू शकता, किती पण व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. म्हणून त्याला म्हणायचं असतं जनरली म्हणजे हे जनरल सोल्युशन म्हणजे कसं कॉमन सोल्युशन म्हणू शकतो. तुम्ही किती पण आन्सर याच्यातनं काढू शकता, म्हणून त्याला काय कन्सिडर करायचं जनरल सोल्युशन. सिम्पल एकदम आहे. आणि पूर्ण एक्सरसाइज तुमच्या प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन वरती डिपेंड आहे. आणि बेसिक ट्रिग्नोमेट्री मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते जे तुम्हाला आता लागणार आहे. हे झालं साईनसाठी वेगळे असतात, कॉससाठी वेगळे असतात. हे फॉर्म्युले आहेत बघा, याचा स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी. हे जे दिसतंय तुम्हाला हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. टेबल म्हणून सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता याचं. गेल्या वर्षीपर्यंत याचं टेबल होतं, म्हणजे गेल्या वर्षी याची एक्सरसाइज जवळपास 4 एक्सरसाइज होत्या आणि 2-3 मिसिलिनियस होत्या. भरपूर मोठा लेसन होता हा आणि खूप इम्पॉर्टंट, म्हणजे सगळ्यात जास्त 8 मार्क ह्याच लेसनला आहेत, हायएस्ट मार्क्स. आणि एवढा काय लेसन मध्ये त्यात म्हणजे तसं पाहिलं जर तुम्हाला बेसिक ट्रिग्नोमेट्री येत असेल तर ह्या लेसन मध्ये तसा काही जीव नाहीये. बट जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचाच प्रॉब्लेम असेल तर मग त्रास होणार. पण असं काही नाही, इव्हन नंबर येऊ शकतं ना. आता इथं एक एक्झाम्पल होतं रे दादा, काही येऊ शकतं. आता समजा इथे काय गेले π/6 घेतलं होतं, तू π/3 घेऊन बघ. π/3च्या पुढे दुसरी व्हॅल्यू येईल ना, हेच फॉर्म्युला वापरायचा, पुढची काहीतरी व्हॅल्यू येईल. तू पाय घेऊन बघ, पुढची व्हॅल्यू येईल. असं काही नाही, कुठलंही येऊ शकतं. जस्ट सांगितलंय की याच्यात तुम्ही एवढे एवढे ऍड करा किती येईल. एक जस्ट नॉर्मल एक्झाम्पल होतं. तू घेऊन बघ बाबा sin θ इज इक्वल टू 1, तुला वेगळी व्हॅल्यू येईल. किंवा sin θ इज इक्वल टू 3π/2. जसं तू वेगवेगळ्या व्हॅल्यू घेणार आहे तसं तुझे वेगवेगळे सोल्युशन पण येणार आहेत. प्रत्येक मी काय सांगितलं एवढंच समजून घ्यायचं की आपला हा सर्कल आहे, सर्कल मध्ये एकाचीच व्हॅल्यू समजा इथं असेल किती π/6 ची व्हॅल्यू किती आहे 1/2, तर ती याचीच नसती, ती तुम्हाला कंटिन्युअसली रिपीट झाल्यावर कुठल्या तरी परत एका व्हॅल्यूची असणार आहे, परत एका व्हॅल्यूची असणार आहे. कळेल तुम्हाला, एक टेबल सर्कल दाखवतो मी तो, म्हणजे तुम्हाला ते कळेल की कशी रिपीट होती कंटिन्युअसली व्हॅल्यू. तर हा पहिला टेबल समजून घ्या की जर साइन थिटा, तुम्हाला क्वेश्चन मध्ये युज करायचं आहे, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल, म्हणजे दोन व्हॅल्यू दिल्या असतील तुम्हाला, देतात क्वेश्चन आहे ते समजेल. जस्ट फक्त आतापर्यंत एवढं समजून घ्या. मी क्वेश्चन दिले होते तुम्हाला ते समजेल कसे आपल्याला ह्या रिलेटेड करायचे व्हॅल्यू. म्हणजे कसा एक क्वेश्चन सांगायचं म्हणलं तर हा असं घेऊया आपण, एक साइन थिटा इज इक्वल टू हाफ, हा क्वेश्चन. तर काय केलं जातं, साइन थिटा लिहितात आणि साइन हाफ कुणाची व्हॅल्यू असते 60 डिग्री. इथं रेडियन मध्ये घ्यायचं सगळं 60 डिग्री. मग काय घेणार आपण π/6. मग आता इथे लिहिणार तुम्ही साइन थिटा इज इक्वल टू साइन, आणि हे जो दिसतंय ना π/6 त्याला अल्फा कन्सिडर करायचं. मग झाला आता मॅच. मग खालचा फॉर्म्युला वापरायचा थिटा काढण्यासाठी. मग तुम्ही ते इथं असं एक फॉर्म्युला लिहावं लागतं, हे जे काही लिहिलेलं आहे त्यांनी असं काय लिहिणार आहे ते, सिन्स साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू काय n पाय प्लस -1 अल्फा. हा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला लिहायचा आणि थिटाची व्हॅल्यू जस्ट काढायची. म्हणजे n पाय तर तसंच येणार आहे प्लस
बाकी सगळं तसंच, फक्त अल्फाची व्हॅल्यू इथे तुम्हाला रिकव्हर करायची. इथे काय येणार आहे अल्फाची व्हॅल्यू π/6. बस हे मिळालं तुम्हाला फायनल आन्सर. ह्याला जनरल सोल्युशन म्हणतात. कुठलं हे जे आन्सर मिळणार आहे ह्याला जनरल सोल्युशन म्हणणार आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यात काहीच नसतं. आहे तेवढं फक्त तुम्हाला लिहायचं. ओके, वाटलं तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि जर कॉस्टचा फॉर्म्युला आला, हे बघ कॉस्टचा फॉर्म्युला आला तर हे फॉर्म्युला युज करायचा. जर टॅनचा आला तर हे इक्वेशन युज करायचं. स्क्वेअर आले दोघांचे तर हे बघा, दोघांच्या स्क्वेअर आले तर हे. फक्त थोडा थोडा फरक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला इथे युज करायला लागणार. बाकी याच्यात वेगळे नाही. म्हणजे जर साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा आलं तर ते वरचं इक्वेशन, जर कॉस आलं तर ते दुसरं शेजारचं इक्वेशन. असे वेगवेगळे हे सगळे तुम्हाला एकदा सॉल्व्ह करताना तुम्हाला समजून जातील. ते फक्त तुम्हाला लर्न करून घ्यायचे. हे बाकीचं त्या रिलेटेड एक क्वेश्चनही तुम्हाला दाखवलं मी. असा क्वेश्चन करायचं. जास्त मोठे क्वेश्चन नाहीये ह्याच्या एक्सरसाइज मध्ये, छोटे छोटे क्वेश्चन आहेत. एवढेच तुम्हाला नॉर्मली क्वेश्चन कम्पेअर करायचं आणि त्यात पुट करायचं, एवढंच. याच्यात दुसरं काहीच नाहीये. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही पहिला. आता ट्रिग्नोमेट्रीचं बेसिक कन्सेप्ट घेऊया आपण, जे तुम्हाला माहितच असेल. हा टेबल तर मी जस्ट नावाला दिलाय तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला. माहितच असणार आहे तुम्हाला हा टेबल. आपल्याला साईन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट यांचा फॉर्म्युला टेबल आहे पूर्ण. आणि हे गेल्या वर्षी शिकलो होतो आपण. काय गेल्या वर्षी शिकलो होतो की सगळ्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू प्लस मध्ये असते. सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू प्लस मध्ये असते. साईन, कॉस, टॅन सगळं. म्हणून इथं ए लिहिलेलं आहे. ए मीन्स ऑल. त्यानंतर यस म्हणजे कोण, साईन वाला घेतलेला आहे त्यांनी. म्हणजे साईन आणि कोसेक फक्त प्लस मध्ये असतात. बाकी सगळ्या व्हॅल्यू काय असणार, मायनस. म्हणजे तुम्ही इथं कॉस घेतला, कॉस थिटाची व्हॅल्यू कशी काय असते, मायनस. त्यानंतर सेक थिटा घेतला, त्याची व्हॅल्यू सुद्धा मायनस असते. त्यानंतर टॅन घेतला तर टॅनची व्हॅल्यू सुद्धा काय असते, मायनस. फक्त दोघांचीच व्हॅल्यू काय असते, प्लस मध्ये. ती कोणाची, साईन आणि कोसेक. त्यानंतर थर्ड क्वाड्रंट मध्ये फक्त टॅन आणि कॉटच प्लस मध्ये असतं. आणि सगळ्यात लास्ट असतो कॉस आणि सेक, त्यांच्यातलं त्या दोनच व्हॅल्यू प्लस मध्ये असतात. तर तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ए, एस, टी आणि सी. ते तुम्ही कसं लक्षात ठेवताय तुमच्यावरती आहे, पण एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, परत यस म्हणजे काय, साईन. आता साईनच्या रिलेटेड तुम्हाला माहिती आहे, साईनचा सारखाच कोण असतो, कोसेक. त्याच्या रिलेटेड फॉर्म्युले आहेत ना, तसंच. त्यानंतर टॅनच्या रिलेटेड कोण असतो, कॉट. कॉसच्या रिलेटेड कोण असतो, सेक. म्हणून वरती फक्त सी लिहिलेलं आहे, टी लिहिलेलं आहे आणि यस किंवा ए लिहिलेलं आहे. त्याचे फॉर्म्युले स्क्रीनशॉट घ्या पार्टचा. ठेवू शकता. साईन असले आपण काय करणार आहे, ही व्हॅल्यू इकडून मेजर करणार. दुसरं, खालच्या डायरेक्शनला मेजर करताना काय घेणार आहे, पाय प्लस थिटा. खालच्या डायरेक्शनला पाय प्लस थिटा. इथे सुद्धा तेच होणार आहे. इथे सुद्धा खालूनच मेजर करायचं, 2π मायनस थिटा. तुम्हाला दोन वे असतात ऍक्च्युअली मेजर करायला. म्हणजे इकडूनही मेजर करू शकता तुम्ही, इकडूनही मेजर करू शकता, पण हे मेजर करायचं नाही. म्हणजे तुम्ही सरळ लक्षात ठेवण्यासाठी एक लक्षात ठेवू शकता की तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा कोण बनतो, एक्स ऍक्सिस. तुम्हाला जर पहिल्या क्वाड्रंट मध्ये डायरेक्ट थिटाने दाखवायचं, दुसरा क्वाड्रंट दाखवायचा असेल तर काय करणार तुम्ही, π/थिटा करणार. कळतंय. तिसरा क्वाड्रंट दाखवायचा असतं तर पाय प्लस थिटा करणार. आणि चौथा क्वाड्रंट दाखवायचा असेल तर 2π मायनस थिटा करायचं. बस एवढ्या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर खालच्या दोन क्वाड्रंटला का असं उलट केलं, कुठल्या क्वाड्रंटला करून म्हणजे बघायचा प्लस का फॉर्म्युला. केलं? आता बघ ना, इथे तू मॅच करून बघ ना, जर केलं तर आता हे बघ. त्यासाठीच तर शेजारी मी टेबल काढलेलं आहे, तुमच्या लक्षात द्यावं. जर साईनचीच व्हॅल्यू इकडे जायचं असेल आपल्याला, वरती घेतलं आपण, तर काय होणार आहे त्याचं, 3π/2 मायनस थिटा. करेक्ट, साईनची व्हॅल्यू. आता त्या टेबल मध्ये बघ ना, इथे टेबल मी लिहिलेलं आहे काय, हे बघ, मायनस थिटाची व्हॅल्यू काय करावं लागेल, मग आन्सर किती येणार त्याचं, कॉस मध्ये येणार. तुला कॉस मध्ये जायचंच नाहीये, साईन मध्येच व्हॅल्यू पाहिजे तुला. इथे वरती केले ना मेन्शन, आपला आन्सर कशामध्ये आलेला आहे, साईन मध्येच ठेवलं आपण. इथं जर तू आता जर तसं केलं तर याचा आन्सर काय येतं माहितीये का, मग मायनस कॉस थिटा. मग असं चालेल का आपल्याला, नाही चालत आहे. मग आता दुसरं, म्हणून मग आपण हे नकोय, पण हे वे घेतलं आपण. इथं बघा, साईन पाय, तर साईन थिटाची व्हॅल्यू जी काय असेल, समजा π1 तेच कन्सिडर करू, आणि पाय प्लस थिटा घेतलं तर इथे काय येणार आहे, जास्तीत जास्त मायनस साईन थिटा. पण साईन मध्येच राहिलं ना, चेंजेस झाले का, नाही. म्हणून एक तर असं घ्या, नाही तर असं घ्या, पण साईन मध्ये व्हॅल्यू राहिली पाहिजे. तू जर कॉस्ट मध्ये घेऊन गेला साईनचं तर नाही चालत आपल्याला ते, कळतं. म्हणून हे रॉंग आहे. आणि पुढचं तिसरंही क्वाड्रंट तेच आहे. म्हणून मी शेजारी अलाइड अँगलचं मुद्दामून हे सगळं टेबल लिहिलेलं आहे. मला इथे पण काय होणार आहे, समजा तुम्ही काय केलं, 2π प्लस थिटा, 2π प्लस नाही, एक मिनिट, काय करायचं होतं आपल्याला, साईन
3π/2 प्लस थिटा. आता इथनं वर गेलो तर काय येणार आहे परत बघा कॉस येतं. कॉस नको आहे ना आपल्याला फक्त काय पाहिजे साईन मध्ये. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे ऍक्च्युली हे बघ हे सगळं दाखवण्याचं कारण एकच आहे. एवढंच तुम्हाला मेन इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. हा टेबल, ह्या टेबलमध्ये कुठे कुठे कॉस आहे बघा 1 2 3 4 बस. आता याच्यातल्या वरचे अँगल बघा बस. तुम्हाला तेच तर महत्वाचं आहे. वरचे अँगल चेक करा काय काय दिलेले आहेत. पहिलं काय दिलेलं आहे तुम्हाला थिटा चालेल. थिटा तर आपले मेन असणारी व्हॅल्यू, त्याचं मायनस थिटा करू शकता तुम्ही. साईन बद्दल बोलतोय आपण, साईन थिटाचं. त्यानंतर याचं काय करू शकता तुम्ही, π/θ केलं तर सेमच साईनच मध्येच राहणार. π+θ केलं तरी साईन मध्येच राहणार. 2π-θ केलं तरी साईन मध्येच राहणार आणि 2π+θ केलं तरी साईन मध्येच राहणार. 2π म्हणजेच काय 0, मग ते काय फक्त थिटाच येणार ना व्हॅल्यू. त्यामुळे ह्या व्हॅल्यू तुम्हाला साईन मध्ये लक्षात ठेवायच्या. कॉस मध्ये आता बघा कॉस थिटा, स्वतः कॉस तर हवाच आहे. नंतर कोण हवंय बघायचं, चेक करायचं. इथे बघा इथे कॉस आहे, इथे कॉस. कॉस मध्येच ठेवायचं असेल तर ह्या व्हॅल्यू आहे ना. परत तिथंच चेंज आहे का दोघांमध्ये काय नाहीच आहे. परत इथे पण बघा टॅन मध्ये सेम आलं का नाही, सेम एकच आहे. म्हणजे म्हणून तुम्हाला मी एकच सांगितलं की एवढं डायरेक्ट लक्षात ठेवा, साईन कॉस टॅन. आणि याच्या खालचं आलं ना, मी काय सांगतो, याच्या खालचं आलं ना तर तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता ना. बघा आपल्याला कोसेक असेल तर आपण त्याला साईन मध्ये कन्वर्ट करू शकतो. सेक असेल तर कॉस मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि कॉट असेल तर टॅन मध्ये कन्वर्ट करू शकतो. मग तुम्ही ऍक्च्युली हा फक्त 3 एवढाच पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एवढाच पार्ट. बाकीचं खालचं आलं की आपण वर्षामध्ये कन्वर्ट करून टाकू. विषय तिथे संपतो. म्हणजे आता तुम्हाला ऍक्च्युअली काय लक्षात ठेवायचं कळलं का ह्या टेबलमध्ये. एवढं सगळं एक्सप्लेन करायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट एवढं समजून घ्यायचं. हे तुम्हाला महत्वाचं फक्त ही लाईन आहे कुठली, एक्सेस. हे बाकीचं सगळं रफ करतो चला, ह्याची काही गरजच नाही. एवढंच तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं बस. हे जे लाईन मी काढले तसं तुम्हाला जर अँगल दाखवायचा असेल तिसऱ्या क्वाड्रंट मधला तर तुम्ही ह्या व्हॅल्यूनुसार दाखवणार. इथे किती असणार आहे, π-θ. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. वरती पण दाखवू शकता तुम्ही इथं 2π+θ. बट मी म्हणतो एवढं तर लक्षात ठेवा ना, एक्स बघा वरती खाली एवढंच. आता बघा क्वेश्चन नंबर 1, प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे तुमचं जे आन्सर असणार आहे ते जास्तीत जास्त 0च्या पुढे असणार आहे आणि जी काय थिटा जे काय दिलं असेल आणि कुठपर्यंत असणार 2π पर्यंत. हे तुमच्या पहिलं डोक्यात आलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. फॉर्म्युला दिलेला आहे. आता काय करणार तुम्ही इथे लिहिणार कॉस थिटा इज इक्वल टू कॉस. आता π/2 ची व्हॅल्यू कोणाची असती, सॉरी 1/2 ची व्हॅल्यू कोणाची असती, π/3. चेक करा फॉर्म्युले पार्ट आहेत ना सगळ्यांचे. हे बघा इथे कॉसची व्हॅल्यू कॉस ना, हा इथे बघा 1/2. याला 60 डिग्री म्हणजे आपण किती कन्सिडर करतो, π/3. सगळ्यांना हे माहिती आहे ना, याला π/6. ओके, हे सगळं तुम्ही माहिती आहे, शिकलेले आहेत. तर हे मॅच करून घेतलं आपण. नंतर काय लिहिणार आहे खाली आपण, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस. आता π/3 आलं, नीट समजून घ्या. π/3 आलं हे तर ठीक आहे, हे इथं आहे असं लिहूया आपण π/3. अजून तुम्हाला मी सांगितलं अजून एका बरोबर मॅच करते ती. मग ती कशी काढणार, कोण सांगू शकतं का तुमच्यातलं? आता मला सर्कल मध्ये अजून एक व्हॅल्यू काढायची की जी याचा आन्सर परत सॅटिस्फाईड करून देते. परत एकदा व्हॅल्यू येते, ती कसं काढणार मी सांगितलं. विचार करा कुठल्या याच्यात. आता कॉस आहे, थोडासा विचार करायचा. सर पूर्ण याच्यामध्येच आहे. एकतर इकडून जायचं, इकडून जाणार, हे खाली आणि परत हे वरती. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बोलतोय कॉस बद्दल, तर कॉस कुठे प्लस असतो हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. कॉस कुठे कुठे प्लस असतो, ओनली फर्स्ट क्वाड्रंट मध्ये प्लस आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये प्लस. म्हणजे तुम्हाला जी व्हॅल्यू काढायची ती कशामध्ये काढायची, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे तुम्ही इथे काय लिहिणार आहे आता, कॉस 2π मायनस जे काय तुम्हाला थिटा दिलेलं आहे. तेव्हा ज्याच्या डोक्यात नसेल जाणं त्यांनी विचारावे, बसून न करावं. काय दिलंय क्वेश्चन का बघायचं आणि तुम्हाला तो टेबल आठवला पाहिजे, बस एवढंच तुमचं महत्वाचं आहे. आता मग तुमचं कुठला इथे पण कॉस प्लस असतो आणि इथे पण कॉस प्लस असतो. पहिली तर व्हॅल्यू निघाली π/3. दुसरं काय घेणार आहे आता, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 2π/θ. थिटा म्हणजे किती इथं π/3. कळलं का, हे मी सांगितलंय. 2π मायनस थिटा वरती असेल तर 2π प्लस थिटा, खाली असेल तर π+ थिटा, वर असेल तर π मायनस थिटा. हे तुमच्या लक्षात ठेवायचे फक्त. आणि बाकी तर काय, कॉस आहे म्हणलं इथे प्लस इथे प्लस, म्हणून मी तिथे लिहिलेले आहे.
आता मग झालं ना व्हॅल्यू, मी काय लिहिणार आहे तर तुम्ही इथे कसं परत लिहायची गरज नाही म्हणतो, हे पण काही गरजच नव्हती. डायरेक्ट आपण व्हॅल्यू लिहू, म्हणजे डायरेक्ट असं लिहू शकतो. आता ह्या व्हॅल्यू तुमच्या सर्कलमध्ये येतात का? सर्कल म्हणजे 2π ह्याच्यात येतात का हे तुम्ही सांगा मला, का 2π बाहेर जातात? इथं लिहिणार आता सच दॅट 0 π/3 कशाच्या मध्ये आहे? 0 आणि 2π मध्ये आहे. हे तर लहान मुलं पण सांगतात आता. आणि 0 π/3 5π/3 ही सुद्धा कशाच्या मध्ये आहे? 2π मध्ये. आता हे दोन्ही आन्सर जर 2π मध्ये आहे तर जे वरचं दिलेलं आहे तुम्ही असं लिहू शकता, द रिक्वायर प्रिन्सिपल सोल्युशन आर theta is equal to π/3 and theta is equal to 5π/3. कुणाला डाऊट असेल तर विचारा पटपट. याच्यात काय कुणाला समजण्यात काय प्रॉब्लेम असेल तर. एवढं 4 स्टेप तुम्हाला लिहायच्यात, त्याच्यात वेगळं लिहायचं नाहीये काय. आता बघा पुढच्या अजून एक करूया म्हणजे तुम्हाला समजेल. आता सेक आहे. आता ऍक्च्युली तुम्ही सेकला कन्वर्ट पण करून घेऊ शकता. नसेल तर डायरेक्ट कॉस्टच्या याच्यात केलं तरी चालेल, म्हणजे कॉस्ट मध्ये कन्वर्ट करून घ्या, सॉल्व्ह करा तरी चालतं, नाही तर डायरेक्ट सेकचं. कारण की सेक आणि प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये काही प्रॉब्लेम नाही. जनरल सोल्युशन मध्ये आपल्याला थोडंसं चेंज करावं लागेल. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आता तुम्ही मला क्वेश्चन आता नाव घेऊन विचारीन ना आता, तर लवकर तुम्ही काही बोलणार नसाल तर. हे बघा काय बोलतोय, सेकचं व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग आता सेकची व्हॅल्यू काढायची आणि जर आन्सर नाही दिलं तुम्ही इथनं डायरेक्ट आउट करेल. आता बघा सेकची व्हॅल्यू काढायची आहे, तर सेक हा कुठे कुठल्या, मी सगळ्यांना विचारतो, कुठे कुठे प्लस मध्ये असतो, म्हणजे कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये प्लस मध्ये असतो, हे आता तुम्ही सांगा मला. फोर्थ क्वाड्रंट मध्ये आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट आणि फोर्थ. अजून कोणाचं काय म्हणणं आहे का वेगळं? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये प्लस. अरे हे दोन्ही सेम आहेत ना भाऊ, सेमच असतात कॉस आणि सेक, म्हणलं ती सेम येणार. इथं पण तुम्ही फक्त काय लिहिणार आता, सेक थिटा इज इक्वल टू सेक, मग इथे येणार आहे π/6. हे पहिलं मिळालं. आता दुसरं काढायचं. तुमच्याकडे ऍक्सेस आहे, तर पहिलं असतं जी व्हॅल्यू देतात ती थिटाची व्हॅल्यू असते. आता हे जे दिलेले आहे ते काय दिलेले आहे, थिटा दिलेली आहे. आणि तुम्हाला अशा रिलेटेड अजून एखादी व्हॅल्यू आहे का तुमच्या पूर्ण ऍक्सेस मध्ये, यामध्ये ते शोधायचं असतं. तर ते कसं शोधतात, एक तर तुम्ही इकडची सेकंड क्वाड्रंट मधलं शोधायचं असेल तर ते शोधतात इकडून कमी करायचं म्हणजे ही पाय मायनस थिटा, इथं पाय असतं ना, हे 0 असतं, किंवा याला 2π पण म्हणतो आपण. आणि जर खालची व्हॅल्यू थर्ड क्वाड्रंटची व्हॅल्यू शोधायची असेल तर पाय प्लस थिटा करणार. जर फोर्थ क्वाड्रंटची काढायची असेल तर तुम्ही 2π मायनस थिटा करणार. आणि फर्स्ट क्वाड्रंटचं सोडून द्या, चला हेही सोडून द्या फर्स्ट क्वाड्रंटचं. एवढं तर लक्षात ठेवा 3 व्हॅल्यू कशा कशा काढायच्या. आता याच्यात हेच बाजूला लिहिले मी, हे रफ करतो आता. आता तुम्हाला साईन काढायचं, तर एवढं मी त्यासाठी हा फॉर्म्युला, हे टेबल बाजूला इथे तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी, की याच्यात लक्षात ठेवा की पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळ्यांची व्हॅल्यू प्लस असते. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये फक्त साइन आणि कोसेकच प्लस मध्ये असतो. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉटच प्लस मध्ये असतो, बाकी सगळे निगेटिव्ह. आणि ह्या चौथ्यामध्ये कॉस आणि सेकच प्लस मध्ये असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग आता तुम्ही क्वेश्चनच त्यांनी कशाचा विचारलाय, सेकचा. आता सेकची एक व्हॅल्यू तर त्यांनी दिलेलीच आहे, ती काय आपल्याला काढायची गरज नाहीये. आता आपल्याला दुसरी व्हॅल्यू काढायची आहे. आता दुसरी व्हॅल्यू कशी काढणार आहे? हा बरोबर आहे. आता दुसरी व्हॅल्यू कशी काढणार आहे, की दुसरी व्हॅल्यू आता काय सांगितलं, प्लस आहे ना. प्लस कुठे कुठे असणार आहे, पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळेच प्लस असतात, म्हणून तर व्हॅल्यू क्वेश्चन दिले त्यांनी तसा. आणि सेक हा कशामध्ये असतो, चौथ्यामध्ये पण प्लस मध्ये असतो, कळते का. इथे सगळेच्या सगळे प्लस मध्ये असतात. आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये फक्त कॉस आणि सेक ह्या दोनच व्हॅल्यू प्लस मध्ये असतात. इथे असतात टॅन आणि कॉट, हे दोनच व्हॅल्यू ह्या तिसऱ्यामध्ये प्लस मध्ये असतात. इथे असतं साईन आणि दुसरा कोण राहिला, कोसेक, ह्या दोनच व्हॅल्यू प्लस मध्ये असतात. आता तुम्हाला विचारलाय सेकचा फॉर्म्युला,
मग सेक म्हणल्यावरती तुम्ही जायला कुठल्या क्वाड्रंट मध्ये पाहिजे? एक तर पहिलं तर माहिती आहे सगळे पॉझिटिव्ह म्हणजे पहिला, आणि नंतर कुठला असणार आहे? चौथा. मग आता चौथं ज्यावेळेस काढायचंय तर मी तर क्लिअर मेन्शन केलंय चौथ्यासाठी काय लिहिणार आहे इथे, तुम्ही 2π मायनस थिटा म्हणजे किती घेणार आहे इथे? π/6. संपलं. मग आता सेक, आता हे बेस सेम करायचा, बेस सेम करता येतो ना, म्हणजे 12π मायनस पाय डिवाइड बाय 6 किती आन्सर आलं? 11π/6. मग इथे आलं ना 11π/6. या दोन आन्सर मिळाले तुम्हाला. आता दोन आन्सर तुमच्या सर्कलमध्ये तर बसणार आहे, ते जस्ट एक नावाला फॉर्मॅलिटी म्हणून ते लिहायचंय आपल्याला, कळते का? जे खालचे दोन स्टेटमेंट आपण लिहितो ना ते फक्त एक नावाला लिहायचे, आपल्याला ते बघूनच कळते हे व्हॅल्यू. आता 11π/6 हे 2π पेक्षा छोटं आहे, हे तर आपल्याला माहितच आहे ना, माहिती नाही व्हॅल्यू, तुम्ही मॅच करून बघू शकता की 11π/6 हे 2π पेक्षा ऑब्व्हियसली छोटंच असणार आहे, कारण की मायनस केले बघा आपण इथे, म्हणजे छोटंच आहे. जस्ट एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण हे शेवटची लाईन लिहितो. ही इथे काय मी बघा परत तेच लिहिणार आहे, काही वेगळं लिहायचं करायचंच नसतं. मग फक्त इथे काय व्हॅल्यू बदलणार आतल्या, काय बदलून लिहिणार आहे फक्त तिथे आता वाटलं काय इथे लिहिणार आहे फक्त π/6 आणि इथे 11π/6, इथे सुद्धा π/6 आणि 11π/6, बस संपलं. म्हणजे तुम्ही काय करायचं, त्यांना फक्त सांगायचं हा बाबा 2π बरोबर मध्ये आहेत, 0 आणि 2π तुमची जी काय व्हॅल्यू आहेत, कुठली व्हॅल्यू? π/6 आणि किती आलंय? 11π/6 ह्या सर्कल मध्ये बसतं, हे त्यांना सांगायचं. सर्कल मध्ये बसतं म्हणजे स्टार्ट फ्रॉम 0 आणि एंड परत 2π, ह्यामध्ये ह्या दोन व्हॅल्यू बसतात बाबा. हा म्हणजे तुम्ही सांगितलेलं आन्सर बरोबर आहे, हे त्यांना एक्सप्लेन करायचं. बाकी याच्यात वेगळं काहीच नाही. अजूनही कुणाला डाऊट असेल तर परत सांगा, मी परत एक्सप्लेन करतो. पण मग कसं आहे बघा, पहिल्यांदाच डाऊट क्लिअर करून घ्या, तर तुम्हाला पुढची एक्सरसाइज येणार आहे. ही एक्सरसाइज एकदम पहिले हे बेसिक कळलं ना, ज्याला हे कळलं ना क्वाड्रंटचं, समजून घ्या त्यासाठी लेसन काहीच नाही आता. पण ज्याला क्वाड्रंटच कळणार नाही ना त्याला लेसन टफ जाईल. म्हणून मी 4 वेळा तुम्हाला वेगवेगळ्या मेथडनी पहिलंच, कारण की दरवर्षीचं मी बघतो त्याच्यामुळे पहिल्यांदाच तुम्हाला भरपूर टेबल वगैरे दिलेले आहे मी, का तर तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला. आणि टेबल पाठ करा. आता मी स्वतःच तुम्ही ठरवा, तुम्हाला माहित असेल किती लोकांना टेबल येतो किती नाही. त्या गोष्टी माहित पाहिजेत की कुणाची व्हॅल्यू असते. आता तुम्ही पेपरला गेले तर तुम्हाला हेच माहित नाही कुणाची व्हॅल्यू आहे सेकची, तर उपयोग काय त्याचा? मग तुम्ही एक क्वेश्चनच नाही सॉल्व्ह करू शकणार. अजून क्वेश्चन घेऊ तुमच्या, अजून क्लिअर होईल. आता कॉट, आता हे तुम्ही सांगा. आता एक्सेस आहे आपल्याकडे, इथं सगळ्या व्हॅल्यू प्लस मध्ये असतात, इथे टॅन आणि कॉट ह्या व्हॅल्यू प्लस मध्ये असतात. आता कॉट आहे म्हणलं तेवढंच लिहितो, बाकीचं नाही लिहित बसत. आता तुम्ही जर आता खालची व्हॅल्यू प्लस मधली काढायची, म्हणजे खाली येणार म्हणजे काय घेणार आहे? पाय प्लस थिटा करावं लागणार आहे, आणि वरती फक्त थिटा. ह्या दोन गोष्टी तुमच्या डोक्यात राहिल्या पाहिजेत. मग आता तुम्ही पहिल्यांदा काय लिहिणार आहे? कॉट थिटा इज इक्वल टू कॉट. आता कॉट कुणाची व्हॅल्यू असती? π/6 ची. टेबल लर्न करून घ्या, टेबल माहित पाहिजे, म्हणजे लर्न करण्यापेक्षा 4-5 वेळा ट्राय करायचं, आपोआप लक्षात राहतात व्हॅल्यू. √3 व्हॅल्यू कुणाची असती? π/6. हे पहिलं. दुसरी व्हॅल्यू कशी करणार आहे आता? कॉट थिटा इज इक्वल टू कॉट, हे लिहिलंय मी इथे. काय करणार आहे आता? पाय प्लस थिटा म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे? π/6. हे इथपर्यंत आलं. मग आता तुम्ही इथे लिहिणार आहे कॉट थिटा इज इक्वल टू कॉट, बेस सेम करायचा म्हणजे किती येणार आहे? 7π/6. सगळ्यांना बेस सेम करता येतो आता, एवढं लहान मुलांसारखं नाही सांगत होता मी ते. आणि सच दॅट आता ह्या दोन व्हॅल्यू 0 च्या मध्ये असतं, हे लिहायचं. 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे बाबा π/6, बट छोटी कोणापेक्षा आहे? 2π पेक्षा. आणि इकडे पण तेच, 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे 7π/6, बट 2π पेक्षा छोटी आहे. आणि नंतर लिहिणार द रिक्वायर प्रिन्सिपल सोल्युशन इज थिटा इज इक्वल टू किती आहे? π/6 आणि थिटा इज इक्वल टू किती आहे? 7π/6. संपलं. हे असणार तुमचा आन्सर. बस हा फॉर्म्युला. सर आता इथं मायनस आले मग काय करायचं? मायनस आले मग तेच तर मेन आहे. मायनस आलं मग प्लस तर सोडून बोला ना. प्लस कुठे कुठे असतो? इथे आणि इथं प्लस असतो. मग तुला कुठले दोन पाहिजेत? इकडचा आणि इकडचा. हा पाहिजे तर काय करणार तू? प्लस करणार. हा पाहिजे तर काय करणार? मायनस करणार. विचार, डोकं लावायचं. डोकं तर लावणं महत्वाचं आहे. मायनस दिले मग घाबरून जायची काय गरज आहे? प्लस तर नाही घ्यायचं, मायनसचे घ्यायचे. प्लसचे कोण कोण असतात? साईनचे 2 आहेत. इकडचा एक प्लस असतो आणि इथे प्लस असतो. ते 2 सोडून बाकीच्या 2 सांगा, असं असतं.
हे बघा, ज्याला आलं नाही ना त्यांनी बघा. आता ज्यांनी सांगितलं नाही मग त्यांना काय करणार मी? रिमूव्ह करणार. हे बघा, तुम्ही जर काय करणारच असेल ना तुमच्या मनात इच्छा करायची तर मजा आहे, नसेल इच्छा तर नो यूज. त्याच्यामुळं प्रयत्न करा. नाही येणं हे काही चूक नाहीये, पण न करणं ही चूक आहे, हे माझ्या मते. म्हणल्यावरती ज्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, प्लस मायनस काय व्हॉट एव्हर, मग मी त्याला लेफ्ट करणार. हे माझं आता मग ऑप्शन मी बोलत नाही म्हणल्यावरती बसून काय पाहिजे. आता लक्षात ठेवा, कॉट झिरो ही कुणाची व्हॅल्यू असती ते पहिलं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बेसिक, कॉट झिरो ही व्हॅल्यू बघा इथे. कॉट झिरो ही व्हॅल्यू असते 90 डिग्रीची. कॉट झिरो ही व्हॅल्यू कोणाची असती? 90 डिग्रीची. 90 म्हणजे किती असणार आहे? π/2. हे तर पहिलं मिळालं तुम्हाला. हे लिहिणार इथे π/2, हे पहिलं. आता दुसरं इथे पण काय लिहिणार तुम्ही? π/2 प्लस. मग इथे ऍडिशन केल्यावर ते किती येणार? 3π/2 झालं ना आन्सर. मग इथे किती लिहिणार आहे? π/2 आणि इथे 3π/2. इथे सुद्धा π/2 आणि 3π/2. एवढं तर करायचं. याच्यात काय अवघड आहे? थोडं प्रयत्न करा, वाटलं तर ज्यांचे चुकले त्यांनी नीट बघा आणि हे करा. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. तोही सेम आहे, त्यात काही वेगळं नाही, सेम आहे सगळं प्रिन्सिपल. आता काय फक्त इथे सगळ्यांची व्हॅल्यू प्लस मध्ये असते, इथे साईनची प्लस मध्ये असते, इथे टॅनची प्लस मध्ये असते आणि इथे कॉसची प्लस मध्ये असते. तर इथे सगळे व्हॅल्यू प्लस आहे. आता तुम्हाला मी सांगितलं इकडची व्हॅल्यू काढायची असेल तर पाय मायनस थिटा करा, इकडची पाहिजे असेल तर पाय प्लस थिटा करा, इकडची पाहिजे असेल तर 2π मायनस थिटा करा. सॉरी, हा, मला त्यानुसार जा ना. आता मायनस काढायचा आहे. साईन तुम्हाला माहिती आहे कुठे कुठे प्लस आहे, इकडेही प्लस आहे आणि इकडेही प्लस आहे. मग मायनस काढायचे तर खालचे दोन. खालचे दोन म्हणजे काय लिहिणार आहे आता तुम्ही? साईन थिटा इज इक्वल टू मायनस साईन, आणि ही व्हॅल्यू कोणाची ती लिहायची, कोणाची आहे? π/6 ची. लक्षात द्या. आणि दुसरं साईन थिटा इज इक्वल टू मायनस साईन. आता दुसरी व्हॅल्यू काढायची. नीट ऐकून घ्या. ही पहिली व्हॅल्यू जे दिले ते पहिल्यांदा लिहून घ्यायचे, त्यात जास्त डोकं नाही लावायचं. मग नंतर खाली करायचं असतं. खाली दाखवा एक मिनिट, हे खाली दाखवतात. हे नॉर्मल आपलं पहिले हे माहित पाहिजे. नंतर साईन थिटा इज इक्वल टू साईन पाय प्लस, आता खालची ही व्हॅल्यू काढायची आहे, ही इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू, ह्या दोन व्हॅल्यू काढायची. पाय प्लस थिटा असणार आहे. आणि दुसरं काय घेणार आहे आता इथे परत? साईन थिटा इज इक्वल टू काय? साईन 2π मायनस थिटा. बरोबर बरोबर. आता ही व्हॅल्यू आहे. मग आता तर आता हे फक्त तुम्ही ऍड करून घेणार, बस संपलं म्हणून. सर इथे काय घेणार आहे? साईन थिटा इज इक्वल टू ऍडिशन केलं काय येणार आहे? 6π म्हणजे 7π येणार. 7π/6 आणि इकडे साईन थिटा म्हणजे 12π मायनस पाय केलं किती येणार? 11π/6. झालं, हे तुमचं आन्सर असणार आहे. तुम्ही काय लिहिणार परत? तेच जे आपलं स्टेटमेंट, सच दॅट झिरोपेक्षा मोठी व्हॅल्यू आहे 7π आणि कुणापेक्षा छोटी आहे? 2π पेक्षा. अँड झिरोपेक्षा मोठी व्हॅल्यू आहे 11π/6 ची आणि 2π पेक्षा छोटी आहे. झालं. मग तुम्ही लिहिणार प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन कुठले तुमचे? दोन मिळाले, 7π/6 आणि 11π/6. हे तुमचा आन्सर. बस. आता तुम्ही मला लास्ट हे दाखवा. एक लास्ट तुम्ही करा, मग मी आपण बास करूया इथे. हे शेवटी इथं स्क्रीनशॉट घ्या हवा असेल तर. सर ते मायनस साईनचं काय केलं? मायनस साईन गेला की त्याच्यात तो फक्त आपल्याला इंडिकेट करत होता की ह्या दोन व्हॅल्यू सांगा मायनसची व्हॅल्यू. बाकी त्याचं काहीच नाही. मायनस साईनचं कुठे काय, आपण इथे युजच नाही केला मायनस साईन, इथे आणि इथे. डायरेक्ट फक्त मायनस साईन हे सांगण्यासाठी आपल्याला की कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. बाकी त्याचं काहीच यूज नाही. आधी याचं सुद्धा तेच करायचंय. मग हे आहे असं तुम्ही आता खाली घेऊ शकता.
आणि आता याचं तुम्ही सांगा मला आन्सर, मग थांबूया आपण, बाकीचं नंतर घेऊ, उद्या घेऊ. आता कोण सांगितलं टॅन? कुठल्या कुठल्या याच्यामध्ये तो हे असणार, निगेटिव्ह असणार, सांगा ते. सेकंड अँड फोर्थ. कुठल्या कुठल्या याच्यात असणार आहे? सेकंड अँड फोर्थ. इथे दोन्हीकडे प्लस येतो, इथे पण प्लस आहे आणि इथे सुद्धा प्लस आहे. मग उरलेले दोन काढायचे. मग पहिलं काय लिहिणार आहे तुम्ही? टॅन थिटा इज इक्वल टू मायनस टॅन पाय बाय 6. हे पहिलं आलं. त्यानंतर आता काय करणार आहे? टॅन थिटा इज इक्वल टू, आता तुम्हाला तिसरा क्वाड्रंट, एक मिनिट, हा तिसरा आणि चौथा काढायचा. मग तिसऱ्यासाठी काय करणार आहे? पाय मायनस थिटा, आणि याच्यासाठी टॅन थिटा इज इक्वल टू 2 पाय मायनस थिटा. तिथे फक्त व्हॅल्यू पुट करा. आता व्हॅल्यू पण थिटाची व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे, ही व्हॅल्यू आहे तुमच्या थिटाची, ही पुट करा आणि तुम्ही आन्सर तुमचं तुम्ही काढू शकता. आता दोन प्रकारचे सोल्युशन आपल्याकडे असतात. आता प्रिन्सिपल सोल्युशन हे झिरो पासून कुठपर्यंत असणार आहे? जास्तीत जास्त 2 पाय पर्यंत. 2 पायच्या पुढे नसतं. आता झिरो पासून इथे एक मिनिट, की जास्त झिरो पासून इक्वल टू झिरो पण चालेल आणि झिरो पेक्षा मोठाही चालेल, पण 2 पाय पर्यंत पाहिजे. आता 2 पाय म्हणजे परत झिरोच, याला माहिती आहे तुम्हाला. तर तुम्ही इथपर्यंत व्हॅल्यू असं त्याला प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. आणि जनरल सोल्युशन म्हणजे कसं, की ज्यांची व्हॅल्यू पिरियडिकली वाढत जाते. पिरियडिकली वाढत जाते म्हणजे कसं? आता एक सपोज सर्कल आहे, मी स्टार्ट इथून केलं रोटेट करायला, एक सर्कल झालं तर 2 पाय, नंतर परत काय येणार आहे? 4 पाय, 6 पाय, 8 पाय, असं कंटिन्युअसली रिपीट होणार. याला म्हणायचं असतं जनरल सोल्युशन, जनरली सांगणार. मग त्यात एन वगैरे येणार, नंबर ऑफ टर्न्स. आपण बघा फिजिक्स मध्ये शिकलेलं वेव्स बद्दल, बरोबर? तर आपण हे तुम्हाला माहिती आहे, इथे 2 पाय पर्यंत कन्सिडर करतो एक वेव्ह, नंतर दुसरी वेव्ह काय होणार इथं 4 पाय पर्यंत. म्हणजे अशा वेव्स कंटिन्युअसली काय होतात? वाढत जातात. तर आपण सांगणं तरी काय घेतो? एन लॅमडा वगैरे असं घेत होतो, आठवत असेल तुम्हाला. तर इथेही तेच करायचं आहे. इथे फक्त काय करायचं, तुम्ही एक फॉर्म्युला देतात, साईनसाठी वेगळा आहे, कॉससाठी वेगळा आहे, प्रत्येकासाठी वेगळा फॉर्म्युला आहे. आता जनरल सोल्युशन आपल्याला याच्यानंतर बघायचे, त्याच्यामुळे ते लागणारे फॉर्म्युले तुम्ही परत एकदा त्याचा स्क्रीनशॉट घ्या, किंवा बुक असेल तर उत्तमच आहे, नसेल तर बघून घ्या. हे खालचे फॉर्म्युले, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, आणि त्यावेळेस थिटाचे इज इक्वल टू काय लिहायचं? एन पाय प्लस मायनस 1 रेस टू एन अल्फा. आणि हे तुम्हाला लिहिणं इथपर्यंत गरजेचं आहे. ओके, पुढे तर आता क्वेश्चनकडे जाऊया आपण, आपलं जिथपर्यंत आलो होतं त्याला. आता हा क्वेश्चन तुम्हाला आपण करायला लावला होता मी कदाचित, आता तुम्ही केला असेल, नसेल तर नीट बघा. आता काय करायचं? क्वेश्चन नंबर 3 ओके. आता हा क्वेश्चन करायचा आहे. तर आता इथे काय करणार आहे? कोसेक थिटा प्लस 2. आता हा जो +2 आहे, एक काम करू आपण, तो पलीकडे नेणार. पलीकडे नेल्यावरती काय येणार आहे? -2, आणि √3 इकडे आणल्यावरती याच्याबरोबर काय येणार आहे? तो डिवाइड मध्ये. तर आता आता कोसेक म्हणजे काय असतो? कोसेकचा दुसरा फॉर्म्युला काय असतो? कोसेक इज इक्वल टू 1/sin थिटा. मग तो लिहिणार 1/sin थिटा इज इक्वल टू, ही व्हॅल्यू रिपीट. आता 1/sin, हे जर उलट करून लिहिलं आपण, म्हणजे साइन जर वरती लिहिला तर इकडची व्हॅल्यू सुद्धा उलटी होणार, √3/2 होईल, आणि पुढे मायनस आहेच. आता साइनची √3/2 ची व्हॅल्यू कुणाची असते ते आपल्याला माहित पाहिजे. तुम्हाला मी आधी सांगितलं की तुम्हाला तो टेबल पूर्ण माहित पाहिजे. ती असती π/3 ची, बरोबर? π/3 ची व्हॅल्यू असते. आता इथपर्यंत आलं. आता पुढे बघा, आता काय सांगितलंय? साइन मायनस मध्ये आहे. साइन काय मायनस मध्ये आहे. मग ती व्हॅल्यू कुठे कुठे काढणार? आपल्याला परत ऍक्सेस माहित पाहिजेत. हे फर्स्ट ऍक्सेस मध्ये सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. इथे टॅन इथे काय असणार आहे? साइन आणि कोसेक हे प्लस असतात. इथे असणार आहे टॅन आणि कॉट. इथे असणारे कॉस आणि सेक हे प्लस मध्ये असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात.
तर आता विचारलं काय मायनस मध्ये व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे कुठल्या ऍक्सेस मध्ये येणार कोण सांगू शकतं का? कुठल्या कुठल्या ऍक्सेस मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू साईनचे कुठे कुठे असते? तिसऱ्या अंकावर. इथे पण साईनची निगेटिव्ह व्हॅल्यू असते आणि इथे पण असते. तर मी हे सांगितलंय तुम्हाला, इथनं पुढचा अँगल काढण्यासाठी इथे काय करणार आहे, पाय प्लस थिटा करतो आपण, आणि इकडची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करणार आहे, 2π मायनस थिटा. वरची काढायची असेल तर काय करतो, पाय मायनस थिटा, आणि याच्या पुढची काढायची असेल तर 2π प्लस थिटा. पण ते कधी जनरल सोल्युशन मध्येच येतात, 2π प्लस थिटा हे नंतर येणार. आता तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे आपण जास्तपर्यंत कुठपर्यंत बघतो, 2π पर्यंत. त्यावेळेस ही कंडिशन आपल्या होत नाही प्रिन्सिपल सोल्युशनसाठी. बाकी ठीक आहे. तर आता दोन व्हॅल्यू लिहायची आहेत, आपण इथे लिहिणार आहे साइन थिटा इज इक्वल टू, इथे लिहिणार आहे साइन पाय प्लस π/3 अँड साइन थिटा इज इक्वल टू साइन 2π मायनस π/3. ओके. तर आता हे मायनस करणार, प्लस करणार, आणि तुमचा आन्सर येणार इथे. हे इथपर्यंत रिपीट, इथे सुद्धा या व्हॅल्यूचा काय करणार आहे आपण, बेस सेम वगैरे करून घेणार. 3 नी क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 3 प्लस म्हणजे इथे येणार 4π डिवाइड बाय 3. त्यानंतर इकडे काय येणार आहे, याचं बेस सेम करणार, म्हणजे 6π मायनस π डिवाइड बाय 3 येणार आहे 5π/3. 5π/3. ऑब्व्हियसली हे झिरोच्या मध्येच असतं, मग तुम्ही इथे लिहू शकता ही जी व्हॅल्यू आहे ती झिरोच्या पेक्षा मोठी आहे, 4π/3, बट स्मॉलर दॅन काय, 2π और किंवा एंड. त्यानंतर ही पण व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे, 5π/3, आणि याच्यापेक्षा काय, 2π पेक्षा कमी आहे. हे तर बसतंय, सॅटिस्फाईड होतं. म्हणजे ह्या थिटाच्या दोन आपल्या व्हॅल्यू असणार. मग तुम्ही खाली लिहिणारे प्रिन्सिपल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन दोन आले, 4π/3 अँड 5π/3. हे असणार आहे तुमचे दोन आन्सर. हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि सॉल्व्ह करा. जनरल सोल्युशन, जनरल सोल्युशन साठी लागणारे फॉर्म्युला तर ज्याचा लागतोय त्याचाच लिहितो मी. बाकीचं तुमच्या बुकमध्ये आहे, तुम्ही स्क्रीनशॉट पण घेतलंच असेल. आता इथे साईनचा लागतं, तर इथे लिहितो आता साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा केलं तर थिटाची व्हॅल्यू पाहिजे n पाय, n पाय प्लस -1 रेज टू n मल्टिप्लाय बाय अल्फा. हे तुमचं फॉर्म्युला पाहिजे. तर आता काय करणार आहे आपण, साइन थिटा हे आहे असंच लिहिणार, साइन थिटा इज इक्वल टू, हाफ कुणाची व्हॅल्यू असते ती लिहायची इथं, साइन π/6. तर ह्याला थिटा कन्सिडर करतात आणि ह्याला अल्फा कन्सिडर करतात, मॅच करायचं बस. मग इथे काय लिहिणार, हे पूर्ण स्टेटमेंट आपण लिहायचं. एकाला साइन इफ पुढे लिहू, इफ साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, तर थिटाची व्हॅल्यू ही पाहिजे. आता हे जे ॲरो केलंय तिथं तुम्ही जास्तीत जास्त असं लिहू शकता, इम्प्लाय, इम्प्लाइज. बाकी परत स्टेटमेंट. आता खालच्या ज्यात अल्फाची व्हॅल्यू π/6 आहे ना, करेक्ट करेक्ट. मग इथे तुम्ही ती व्हॅल्यू इथे पुट करायची परत, म्हणजे ही, आणि परत इथनं पुढचंही स्टेटमेंट तेच लिहायचं, फक्त जिथे जिथे त्यांनी अल्फा विचारलं तिथे अल्फाची व्हॅल्यू पुट करणार, अल्फा शेवटी. इथे येणार आहे π/6. झालं तुमचं. इथे खाली लिहिणार तुम्ही आता साइन थिटा इज इक्वल टू हाफ, म्हणजे मेन क्वेश्चन, हे बाकीचं रिपीट. बस हे तुमचं असणार आहे फायनल आन्सर. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, एकदम सिंपल स्टेप आहे. तर याचं कसं करणार आहे, आता कॉस्ट मध्ये दिलेलं आहे, मग तुम्ही पहिल्यांदा त्याची व्हॅल्यू काढायची. व्हॅल्यू काढणारे, व्हॅल्यू कशी लिहिणार आहे इथे, आता कॉस थिटा इज इक्वल टू कॉस, आता √3/2 ही व्हॅल्यू असती π/6 ची, बरोबर ना, π/6, हा बरोबर, π/6. त्यानंतर जे कॉसचा फॉर्म्युला आहे तो इथे लिहितो, काय, साइन कॉस थिटा
इज इक्वल टू कॉस अल्फा implies theta is equal to 2n pi 2n pi प्लस मायनस अल्फा. ओके, हा तुमचा फॉर्म्युला आहे, प्लस मायनस अल्फा. मग आता याच्या वेळेस काय करणार तुम्ही सांगा बरं, कुणीतरी आन्सर. 2n pi plus minus pi by 6. हा बरोबरच आहे, पण दादा इथे पुढे लिहायचं n इज अ इंटिजर. बस फक्त लिहायचं तिथे, बाकी काही नाही करायचं. मग तुम्ही थिटाची व्हॅल्यू काय येणार आता डायरेक्ट तुम्ही सांगा. इथे थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 2n पाय 2n पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू काय आहे, पाय बाय 6. हे तुमचं ऍक्च्युअली मेन आन्सर आहे. बाकीचं लिहा न लिहा, पण थिटा काढणं गरजेचं आहे. मग तुम्ही खाली काय लिहिणार आहे, द रिक्वायर जनरल सोल्युशन इज, हे तुमचं रिक्वायर जनरल सोल्युशन होतं. वेअर सगळे जे एन लिहिले तो काय सगळे इंटिजर आहे. इंटिजर. बस हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. काही नाही, फक्त पुट करायचंय तुम्हाला, ते फॉर्म्युला पुट करायचं आणि आन्सर काढायचं, एवढंच स्टेप आहे, अवघड काहीच नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. तुम्ही पण करू शकता ऍक्च्युअली, एवढे सोपे क्वेश्चन्स आहेत. आता 3 मध्ये काय द्यायचं आहे, आता याच्याला डायरेक्ट टॅन थिटा इज इक्वल टू, आता 1/√3 कुणाची व्हॅल्यू असती, कुणाला येत असेल तर सांगा, आता येईलच पाहिजे ऍक्च्युअली. टॅनची कुणाची व्हॅल्यू असते, पाय बाय 6. त्यानंतर परत तोच फॉर्म्युला आपला कुठला, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा असेल तर इम्प्लाइज थिटाची व्हॅल्यू येणार आहे n पाय प्लस अल्फा. कुठे, ज्यावेळी सगळं n ची व्हॅल्यू काय इंटिजर असेल तर थिटा लिहायचं आपल्याला. थिटा इज इक्वल टू काय होणार, n पाय रिपीट प्लस मायनस आणि अल्फाची व्हॅल्यू, हा थिटा असतो ना हा अल्फा असतो, मग इथे लिहिणार आहे पाय बाय 6. ओके, हे तुमचं आन्सर. जे मग अशी स्टेटमेंट लिहिलं होतं ते इथे लिहायचं, रिक्वायर जनरल सोल्युशन इज. ओके, हे तुमचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 मी तुमच्यासाठी सोडून देतो, तर तुमचं तुम्ही करा. नाही मी देतो, कॉटचा आहे ना, म्हणजे तिथं डोळे फिरतील. आता कॉट मध्ये आलेला आहे आणि ऍक्च्युअली तुमच्याकडे कॉटचा फॉर्म्युलाच नाहीये. मग कॉट मध्ये फॉर्म्युला नसल्यावर काय करणार, कोण सांगू शकतं का? प्रयत्न करा, नाही आलं तर मी सांगतो. टॅन मध्ये कन्वर्ट कर. बरोबर, टॅन मध्ये कन्वर्ट करणार. टॅन मध्ये म्हणजे 1/tan थिटा इज इक्वल टू 0 घेणार. हे उलट केलं तर काय होणार आहे, टॅन थिटा इज इक्वल टू डिवाइड बाय काही नाही म्हणजे 1. याचं उलट केलं तर सर टॅनला तिकडे नेलं तर, टॅनला तिकडे नेलं तर 0 बनेल. 0 बनवायचं, मग अर्थच काय राहतं. आणि 1 इज इक्वल टू 0 नाही येत तरी, आणि ते डिवाइड बाय उलट करायचं सिम्पल, पलीकडे नेण्यापेक्षा तसंही केलं तरी तिथंच येणार आहे फिरून 0. मग 0 इकडे आणा. ओके, मग काय आलं 1/0. 1/0 म्हणजे त्या सरळ सरळ अर्थ काय होतो, इन्फिनिटी. आता इन्फिनिटी कुणाची व्हॅल्यू असते ती सांगायची, कुणाची असते टॅनची इन्फिनिटीची व्हॅल्यू, पाय बाय 2 ची ना, बरोबर आहे का? चेक करा. आणि आधी ते आता आता जे आधी लिहिलं होतं स्टेटमेंट ते परत रिपीट करायचं, हे जे लिहिलं होतं आपण सगळं. आणि फक्त इथं थिटाची व्हॅल्यू बदलणार, इथे ते अल्फाची व्हॅल्यू बदलणार. इथे किती येणार आहे आता, पाय बाय 2. बस, हे सुद्धा इथे पण येणार आहे पाय बाय 2. बस संपलं तुमचं हे आन्सर. क्वेश्चन अवघड नाही, रिलेटेड आहेत सगळे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर
4. आता 4 मधला पहिला ही सेम क्वेश्चनचं जनरल सोल्युशन, तिथं असं काही मेन्शन केलं नाहीये फोर्थ क्वेश्चन मध्ये काय करा, बट ते जनरल सोल्युशनचेच आहेत. तिसऱ्यापासून पुढचे सगळे क्वेश्चन जनरल सोल्युशनचे आहेत, जिथे जिथे त्यांनी स्पेशली मेन्शन केलेले नाहीये ते. मग इथे काय आता सेक आहे, सेकचा परत कन्वर्ट कशामध्ये करणार आहे आपण, कॉस्ट मध्ये. तर डायरेक्ट करतो आता, फॉर्म्युला नाही लिहित बसत. 1/cos लिहिण्याच्या ऐवजी डायरेक्ट कॉस्ट लिहितो आणि इकडची व्हॅल्यू उलटी करायची, म्हणजे 1/√2 होणार डायरेक्ट. कळतं ना, डायरेक्ट करतोय मी, एक स्टेप कमी करतो इथे. कॉसचा ह्याला उलट करणार. आता काय लिहिणार आहे, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/4. आता इथे फॉर्म्युला लिहिणार आपण, सिन्स कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर आपण इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू 2n π प्लस मायनस अल्फा. इथेच आहे. आता काय, मग आता तुम्ही फक्त डायरेक्ट आन्सरही लिहू शकता एक स्टेप कमी करून. काय लिहिणार, द रिक्वायर सोल्युशन, जनरल सोल्युशन लिहा, नुसतं सोल्युशनचा अर्थ बदला. जनरल सोल्युशन इज थिटा इज इक्वल टू 2n π प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू काय असणार आहे आता इथे π/4. परत एकदा बघा, हा थिटा आहे, मॅच करायचा. याला काय कन्सिडर करणार आहे आपण, अल्फा. दिसतंय, त्यानुसार आपण ते कन्सिडर करतो. ही तुमचा अल्फा असणार आहे. मग आता हा पहिला. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन मायनस आलेले आहे, मायनस कॉस आहे, कोसेक आहे. कोसेकचा उलटा काय असतं, साईन. साईन लिहिणार आपण, साईन थिटा केलं तर याचंही उलट होणार, -1/√2 होणार. तर इथे लिहिणार आता साईन थिटा इज इक्वल टू मायनस, या लिहिणार आहे साईन π/4. ही व्हॅल्यू आली. आता पुढे इथे साईन थिटा मायनस तर आहे आणि इथे साईन π/4 मायनस आहे. मायनस असल्यावर तुम्हाला माहिती आहे ना, -π/4 ते कुठे असतात ते तुम्हाला माहिती, किंवा आपण π/4 आहे तर आपण फॉर्म्युला तुम्हाला माहितच असेल, साईन पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साईन थिटा. त्या फॉर्म्युल्यात फक्त इथे पुट करायचं. तर इथं काय येणार आहे, पाय प्लस π/4, हे मायनस करणार कमी. ओके, ते झाल्याच्या नंतर हे जर एकत्र केलं तर किती येणार आहे, साईन 5π/4 ही आली तुमची साईन थिटाची व्हॅल्यू. त्याच्यानंतर फॉर्म्युला काय असतो, साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा असेल तर इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n π प्लस -1 रेस टू n अल्फा. ओके, हे आता तुम्ही खाली लिहिणार, द रिक्वायर इक्वेशन, द रिक्वायर जनरल सोल्युशन इज थिटा इज इक्वल टू n π प्लस -1 रेस टू n, आणि अल्फाच्या ऐवजी लिहिणारे फक्त इथे 5π/4. बाकी संपलं. हे तुमचं फायनल आन्सर असणार. स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये सुद्धा तेच आहे, टॅन थिटा इज इक्वल टू मायनस आहे. मग इथे लिहिणार आहे टॅन π/4. तर π/4 आहे, मग इथे टॅनचा हा पण फॉर्म्युला माहित पाहिजे. तुम्हाला काल फॉर्म्युला मी सेंड केलेले आहेत, पाय मायनस थिटा असेल तर त्याचा आन्सर होतो मायनस टॅन थिटा. हा फॉर्म्युला आहे, तो इथे बसतोय. टॅन थिटा इज इक्वल टू, इथे येणार आहे आता टॅन पाय मायनस π/4. ओके, तर आन्सर येणार आहे इथे टॅन क्रॉस केल्यावरती 4π मायनस पाय म्हणजे किती, 3π/4. हे मिळालं तुम्हाला टॅन थिटाची व्हॅल्यू. परत आपण फॉर्म्युलेवर कम्पेअर करणार. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा इम्प्लाइज
थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा आणि एन इंटीजर, एन इज अ इंटीजर. तर तुम्ही हे परत रिपीट काय देणार आहे, द रिक्वायर जनरल सोल्युशन इज थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फाची व्हॅल्यू, इथे अल्फाची व्हॅल्यू काय 3π/4, ही व्हॅल्यू तुमची अल्फाची व्हॅल्यू आहे. हे फायनल आन्सर आहे. स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4 नाही द्यायचं, डायरेक्ट 5th क्वेश्चन आहे. आता याच्यातही सेम आहे, फक्त काय करायचं, थोडे थोडे स्टेप बदललेले आहेत, ते फक्त आपल्याला इथे यूज करायचे. आता इथे काय, इथे लिहिणार आता साइन 2 थिटा इज इक्वल टू 1/2 आहे, तर ते काय असणार आहे, साइन π/6. फॉर्म्युला परत तोच, काय असणार आहे, साइन थिटा इज इक्वल टू काय असतं, साइन अल्फा इम्प्लाइज थिटाची व्हॅल्यू, थिटा किती असणार आहे, एन पाय प्लस -1 रेस टू एन अल्फा. हे आता इथे थिटा जर कम्पेअर बरोबर एकमेकांना इक्वल असणार ना, तर दोन्ही साईडला काय काय, इथे किती आहे 2π ना, थिटाच्या ऐवजी इथे किती आहे 2π, आणि इथे अल्फाचे, हे अल्फा आहे बरोबर, पण अल्फा थिटाची व्हॅल्यू दुसरी पण येते इथे. एक मिनिट, काय बोलतो नीट समजून घ्या. इथे अल्फा जर हे मॅच करून घेतलं आपण, तर थिटाला चेंज करून काय घ्यायचं आपण, ही व्हॅल्यू घेतो, आणि इथे थिटा किती आहे 2π, म्हणजे आपण इथे लिहिणार किती आहे 2π इज इक्वल टू ही पूर्ण व्हॅल्यू म्हणजे काय, एन पाय प्लस -1 रेस टू एन, आणि अल्फाची व्हॅल्यू काय π/6, π/6, आणि ते कम्पेअर करून आपल्याला जस्ट थिटा काढायचा असतो. नीट समजून घ्या, परत एकदा सांगतो, इथे काय दिलेलं आहे थिटा, पण ऍक्च्युली आपल्याकडे थिटा किती आहे 2π, आणि त्याच्या जर असं असेल तर थिटाची व्हॅल्यू त्यांनी दिलेली, म्हणजे ऍक्च्युली हे दोन्ही थिटा, इकडचा थिटा आणि इकडचा थिटा काय एकमेकांना सेम आहेत, मग ते लिहिले आपण पहिले, आणि इथे अल्फाच्या व्हॅल्यू जी काय ती आपण पुट केली. तर आता पुट केल्यावरती काय येणार, इथे 2 इकडचा, 2 फक्त इकडचं इकडे पाठवणार, इकडचं इकडे पाठवलं किती येणार, थिटा इज इक्वल टू 1/2, आणि ब्रॅकेट मध्ये ही पूर्ण व्हॅल्यू, ही तुमची आलेली पूर्ण व्हॅल्यू, बस संपलं. हे तुमचं जनरल सोल्युशन असतं. एवढंच करायचं, याच्या व्यतिरिक्त काय, खाली फक्त स्टेटमेंट जे मगाशी मी लिहिलेले, जे रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज, लिहा तुमचं तुम्ही. क्वेश्चन नंबर 2, इथेच आता काय करणार आहे, सेम तेच, एक काम करू, एक मिनिट, इथे लिहिणार आता tan 2 θ/3, आणि तर √3. आता √3 ही व्हॅल्यू कोणाची असती, tan π/3 ची असते. परत फॉर्म्युला करणार नाही, तर tan थिटा इज इक्वल टू tan अल्फा असेल, तर त्याला इम्प्लाइज थिटाची व्हॅल्यू असती एन पाय प्लस अल्फा. ओके, त्याच्यानंतर मग कम्पेअर करा, आता परत तेच, इथं थिटाच्या ऐवजी जी व्हॅल्यू ती लिहिणार 2 θ/3, आणि ही इकडून व्हॅल्यू घेणार थिटाची, हे दोन्ही एकमेकांना इक्वल दाखवणार आपण. थिटाची व्हॅल्यू काय, एन पाय प्लस अल्फा, म्हणजे ही व्हॅल्यू आपली अल्फा असते, तर इथे लिहिणार आहे π/3. आता फक्त थिटा काढायचंय, मग ही व्हॅल्यू इकडे न्या, किती होणार, 3 वरती 2 खाली, आणि ब्रॅकेट मध्ये पूर्ण व्हॅल्यू ही इकडची. हे तुमचं फायनल आन्सर. एवढंच करायचं आहे, सिंपल क्वेश्चन आहेत एकदम. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये कॉट आहे, कॉटचा आपण काय कन्वर्ट करून घेणार टॅन मध्ये, tan 4 θ इज इक्वल टू, आता -1 डिवाइड बाय 1 म्हणजे -1च राहणार, त्यात काही चेंजेस येणार नाहीत. ओके, त्याच्यानंतर लिहिणार आहे tan 4 θ इज इक्वल टू -1चं कन्वर्ट झालं की त्याचं किती व्हॅल्यू असती, 3π/4, मग अशीच बघितली आपण ती व्हॅल्यू,
तर एक सेम मगाशीच व्हॅल्यू काढली होती 3π/4 मायनस आहे व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर पुढे कम्पेअर करणार आपण फॉर्म्युला. tan थिटा इज इक्वल टू काय असणार आहे tan अल्फा. तर तसं असेल तर इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू काय असतं n प्लस अल्फा. फॉर्म्युला हे मी तुम्हाला पहिलेच दाखवलेले, ते फॉर्म्युले इथे फक्त पुट करायचे. तर कम्पेअर आता थिटा बरोबर हा आणि ह्या थिटा बरोबर हा, मग किती येणार इथे 4 थिटा इज इक्वल टू n प्लस दिस इज अल्फा 3π/4. ओके, आता याच्या पुढची क्वेश्चन, आता इकडचा 4 फक्त तुम्हाला इकडे आणायचा आहे. मग तो काय येणार आहे थिटा इज इक्वल टू 1/4 आणि आत ही पूर्ण व्हॅल्यू. हे असणार आहे तुमचं फायनली आन्सर. या स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर 5 सुद्धा संपलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 बघा काय करणार आहे. याच्यातही सेम, आता कॉस आहे, इथं काय येणार कॉस स्क्वेअर थिटा. आता याचे वेगळे 3 फॉर्म्युले, ते खालचे पहिले 3 फॉर्म्युल्यांबद्दलच आपण अख्खा क्वेश्चन बघितलं. त्याच्या खाली जे पहिले शेवटचे 3 फॉर्म्युले बघितले होते दाखवतो मी. आता कुठल्या 3 फॉर्म्युल्यांवरती ते बघून घ्या. हे बघा, हे शेवटचे 3 फॉर्म्युले. आता बघा स्क्वेअर आल्यावरती काय असणार आहे ते आपण बघणार आहे. या 3 फॉर्म्युल्यांवरती आता क्वेश्चन्स आहेत. आता काय कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, माझा इथं 4 आहे, तो इकडे नेला तर किती होणार आहे 3/4. ओके, 3/4चा तर आपल्याकडे फॉर्म्युला नाहीये, बट आपण असं लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता 3 कुणाचा स्क्वेअर असतो √3चा, 4 कुणाचा असतो 2चा, होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो आपण. त्यानंतर इथे कॉस स्क्वेअर थिटा, हे तर माहिती आहे ना √3/3 कुणाचं असतं. आता स्क्वेअर आहे म्हणल्यावर स्क्वेअर द्यावं लागेल आणि π/6. आता फॉर्म्युला यूज करणार इथे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा असेल तर इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n प्लस मायनस अल्फा. ओके, तर मॅच करून घेणार आहे, आन्सर लिहिणार बस. आता काय मॅच काय डायरेक्ट आन्सर लिहू शकतो तुम्ही तसं असेल तर. इथे काय लिहिणार द रिक्वायर जनरल सोल्युशन. रिक्वायर जनरल सोल्युशन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे n प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू. अल्फाची व्हॅल्यू काय इथे π/6 एंड. हे तुमचं आन्सर. 4 ते 5 स्टेप मध्ये फक्त करायचं, सगळे क्वेश्चन रिलेटेड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. आता इथेच काय साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 इकडे आला तर डिवाइड मध्ये येईल, नंतर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/2 म्हणजे कुणाची व्हॅल्यू ते लिहायचं, ती असतं π/6 ची. नंतर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा असं असेल तर इम्प्लाइज्ड थिटा इज इक्वल टू काय असणार आहे n प्लस मायनस अल्फा. ओके, ही आली व्हॅल्यू. आता तुम्ही फायनल आन्सर लिहिणार मग द रिक्वायर इक्वेशन, द रिक्वायर जनरल सोल्युशन इज, ही थिटा लिहायचं, ही पूर्ण व्हॅल्यू जस्ट थिटाच्या ऐवजी आपण पुट करणार आहे π/6. हे तुमचं फायनल आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 2 झाला तर क्वेश्चन नंबर 3. आता हा नीट बघा, त्यात हा कसा करणार आहे.
तर असं ज्यावेळेस देतात त्यावेळेस डायरेक्ट आपण असं लिहूया. आता इथे फॉर्म्युलाच बसतो डायरेक्ट कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज्ड थिटा किती घेणार आहे आपण 2n पाय प्लस मायनस अल्फा. आता कमी इथे काय कॉस 4 थिटा इज इक्वल टू काय कॉस 2 थिटा ही व्हॅल्यू. तर आता तुम्ही जर दोघांच्या वेळेस करावं तर दोघांच्या वेळेस म्हणजे इथे काय करणार एकदा प्लस आणि एकदा मायनस करावं लागणार बरोबर. इथे थिटाची व्हॅल्यू आहे याला अल्फा कन्सिडर करणार आहे आणि थिटाची व्हॅल्यू ही पण आहे. तर एकदा बघत प्लस आणि मायनस दोन्ही आहे म्हणजे आपण काय लिहिणार आहे इथे 4 पाय इज इक्वल टू 2n पाय प्लस अल्फा आणि दुसरा लिहिणार आहे 4 थिटा इज इक्वल टू 2n पाय मायनस अल्फा. तर इथे 4 थिटा इज आता आणि 2n पाय प्लस इथे 2 थिटा येणार. हेच इथं फक्त प्लसच्या ऐवजी मायनस करणार. तर आता पुढे हे प्लस हे इकडे गेलं किती येणार आहे 6 नाही मायनस होईल ते म्हणजे 2 थिटा होणार. हे 2 इकडे गेलं मायनस होईल ना म्हणजे फक्त काय राहणार आहे 2 थिटा इज इक्वल टू 2n पाय. इथे कॅन्सल झालं तर थिटाची व्हॅल्यू येणार आहे फक्त n पाय. इकडे हे इकडे आले ऍड होईल म्हणजे 6 पाय इज इक्वल टू 2n पाय. नंतर थिटा इज इक्वल टू काय होणार आहे डिवाइड बाय 3 होईल. ओके मग हे मिळाले तुमचे दोन आन्सर अल्फाचे. ठीक आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे झालेले आपला आन्सर. क्वेश्चन नंबर 6 सुद्धा कम्प्लीट. क्वेश्चन नंबर 7. आता इथं वेगळं आता हे एका फॉर्म मध्ये आणावं लागतं आपल्याला. इकडे साइन आहे तिकडे टॅन आहे. मग काय करणार आहे आपण साइन थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिणार याचा साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. कॉस इकडे घेतल्यावरती साइन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. साइन पण इकडे प्लस मध्ये असणार इकडे मायनस मध्ये साइन थिटा कॉस थिटा मायनस साइन थिटा इज इक्वल टू काय 0. आता फॉर्म्युला यूज करा दोघांच्यातून कॉमन घेणार आपण साइन थिटा तर राहणार काय कॉस थिटा मायनस 1. आता तो फॉर्म्युला आपल्याकडे आहेच. फॉर्म्युला नसल्यापेक्षा डायरेक्ट आपण असं लिहू शकतो हे दोन याचं दोन फॅक्टर आले ना तर दोन याचे लिहू शकतो आपण साइन थिटा इज इक्वल टू 0 आणि कॉस थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. ओके तर 0 ची व्हॅल्यू कोणाची असते ती द्यायची साइन मध्ये. साइन 0 चीच व्हॅल्यू 0 असते आणि कॉस थिटा 1 पलीकडे जाणार काय लिहिणार आहे कॉस थिटा 1 ची व्हॅल्यू कोणाची असती कॉस 0 चीच व्हॅल्यू असते. हे दोन मिळाले व्हॅल्यू आत्ताशी. मग ह्या दोघांसाठी सुद्धा आपल्याला यूज करावं लागतं. इथे बाजूला लिहितो. आता या दोघांसाठी कसं यूज करणार आहे बघा इथे थिटाची व्हॅल्यू तर डायरेक्ट तुम्ही हे माहिती आहे तुम्हाला काय लिहिणार तुम्ही इथे आता साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज काय थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे 2 पाय प्लस मायनस 1 रेस टू 1 n आणि अल्फा. इकडे कॉसचं कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज्ड थिटाची व्हॅल्यू इथे असणार आहे 2n पाय प्लस मायनस अल्फा. तर डायरेक्ट थिटाची व्हॅल्यू आपण इथे पुट करूया तर येणार आहे थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n आणि अल्फा किती इथे 0. किती व्हॅल्यू आहे तिथे 0. मग 0 ने त्याला सगळ्याला मल्टिप्लाय केलं फक्त थिटा मिळणार आहे एवढी. आणि इथे सुद्धा थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू काय इथे 0 तर थिटाची व्हॅल्यू मिळणार आहे 2n पाय. ही एक व्हॅल्यू आणि ही एक व्हॅल्यू झालं. आता मग तुम्ही असं लिहू शकता द रिक्वायर जनरल सोल्युशन इज
थिटा इज इक्वल टू एन पाय ऑर दोन्हीपैकी कुठलंही असू शकतं 2n पाय या दोन्हीपैकी एक कुठलंही असेल ते तुमचं असणार आहे फायनल आन्सर एक लिहा कुठलंही चालतं आणि दोन्ही लिहा काही फरक नाही पडत काही काही बुक मध्ये एकच दिला तुमच्या बुक मध्ये एकच आन्सर दिले पण दोन्ही लिहिलं तरी चालणार आहे नो प्रॉब्लेम नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 आता इथे टॅनच्या फॉर्म मध्ये आहे तर हे डायरेक्ट इकडे घेऊया टॅन क्यूब थिटा मायनस 3 टॅन थिटा इज इक्वल टू 0 कॉमन घेतला टॅन थिटा आत राहणार आहे टॅन स्क्वेअर थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0 म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू 0 आणि इकडे टॅन स्क्वेअर थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0 तर इथे टॅनची व्हॅल्यू टॅन थिटा इज इक्वल टू काय टॅन 0 आणि इकडे 3 पलीकडे गेलं तर असं लिहू शकतो आपण टॅन स्क्वेअर थिटा √3 त्याचा स्क्वेअर तर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर पाय बाय 3 लॉग आउट झालं तर लॉग इन करा पटकन संपून टाकू एवढी एक्सरसाइज मग बास करू आता हे दोन व्हॅल्यू भेटले आपल्याला ही एक व्हॅल्यू आणि ही एक व्हॅल्यू या दोन्ही व्हॅल्यूचं आपल्याला आता सॉल्व्ह करायचं म्हणजे इम्प्लायचा वगैरे फॉर्म्युला यूज करून जर असं असेल तुम्हाला माहिती आहे थिटाची व्हॅल्यू वर घेतो थांबा ओके तर आता पुढे बघा इथे काय येणार आता इथे काय येणार आहे टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा असेल तर इम्प्लाइज्ड थिटाची व्हॅल्यू किती 2n प्लस अल्फा तर थिटा इज इक्वल टू n पाय प्लस याची व्हॅल्यू काय 0 तर थिटाची व्हॅल्यू येणार आहे n पाय हे पहिला आन्सर आणि त्याच्यानंतर इकडे सुद्धा इथे काय येणार आहे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा implied theta is equal to n pi plus minus alpha pi by 3 संपलं हे तुमचं असणार आहे फायनल आन्सर एवढंच ओके स्क्रीनशॉट घ्यायचा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया सिंपल क्वेश्चन्स आहेत एक्सरसाइज संपून जाईल म्हणजे संपलं तुमचं नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय बघा तास आलाय काम करू आपण असं तर काय आन्सर मिळणार नाहीत आपल्याला कॉस आहे कॉस आणि साइन इज इक्वल टू 1 असं स्क्वेअर वगैरे असतं आपण काहीतरी करू शकलो असतो बट नाही करू शकत एक काम करू याच्याबरोबर परत एक कॉस आणण्याचा प्रयत्न करून याच्याबरोबर परत एक साइन आणण्याचा प्रयत्न करू असं कुणाची व्हॅल्यू दोघांमध्ये सेम असती ती म्हणजे 45 ची
बरोबर. सेम एकच व्हॅल्यू घेऊन दोन सारख्या व्हॅल्यू कॉसच्या आणि साईनच्या येतात. असे फक्त कोण असतं 45 डिग्री. 45 डिग्रीचं किती असतं 1/√2 व्हॅल्यू असते. म्हणजे जर आपण इथे काही नाही म्हणजे पुढे 1च आहे ना, जर सगळ्याला डिवाइड बाय √2 केलं तर कदाचित आपल्याला आन्सर मिळेल. थोडासा इथे विचार करावा लागणार काही काही स्टेप क्वेश्चन्स मध्ये. कळतंय की काय करणार आता इथे म्हणजे काय करतोय समजून घ्या. सगळ्यांना जर डिवाइड बाय इथे लिहितो मी डिवाइड बाय किती करणार सगळ्यांना √2. √2 ने का डिवाइड केलं कारण की एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे तो इथे बाजूला लिहितो. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी इज इक्वल टू असणार आहे कॉस ए मायनस बी. हा फॉर्म्युला टाका. एवढं मोठं याचं काय सॉल्व्ह करू शकलो नसतो आपण, म्हणून त्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. पण एकच कॉस आणि एकच साइन आहे त्याच्यात बरोबर पण आले पाहिजे. मग अशा दोन व्हॅल्यू की जे सेम येणार आहेत म्हणजे एक साइन साठी पण सेम आणि कॉस साठी पण ती कोण असती 45 डिग्री. 45 ची व्हॅल्यू किती असती 1/√2. म्हणून सगळ्यांना डिवाइड बाय किती केलं आपण √2. मग √2 ने डिवाइड केलं इथे येणार आहे 1/√2 आणि कॉस थिटा प्लस 1/√2 साइन थिटा इथे सुद्धा 1/√2 येणार. तर येणार आहे आता कॉस π/4 आणि कॉस थिटा त्यानंतर प्लस साइन π/4 आणि साइन थिटा इज इक्वल टू इकडे आता कॉसच लिहूया कॉस π/4 फॉर्म्युलानुसार. कळतं. मग त्याच्या पुढे इकडे आता इथे फॉर्म्युलानुसार म्हणजे आता फॉर्म्युलात जायचंय नीट बघा. आता इथे याची व्हॅल्यू लिहिणार तुम्ही. आता याचं काय लिहिणार आहे कॉस किती होतं पाय म्हणजे थिटा मायनस π/4 इकडे कॉस π/4. इथे साईनही लिहू शकले असते पण साईन लिहिलं असतं तर मॅच नसतं करता. तर आता व्हॅल्यू आता फॉर्म्युला तोच कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल. तर आपण काय करतो थिटाची व्हॅल्यू 2n π प्लस मायनस अल्फा लिहितो. मग इथं थिटाची व्हॅल्यू काय पाय मायनस थिटा मायनस π/4 इज इक्वल टू 2n π. एकदा प्लस मध्ये बरोबर एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये लिहितो आपण. इथे फक्त आता प्लसच्या ऐवजी मायनस करणार. आता इथे हे सॉल्व्ह करायचं. मग π/ची व्हॅल्यू इकडे आणणार. मग थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 2n π प्लस अल्फाची व्हॅल्यू किती आहे दिस इज अल्फा π/4 प्लस परत π/4. इकडे थिटा इज इक्वल टू काय येणार आहे आता 2n π मायनस याचं किती याचं सुद्धा π/4 आणि प्लस π/4. तर कॅन्सल आउट होईल एक एक टर्म बघा ही मायनस प्लस कॅन्सल होईल आणि इकडे थिटा इज इक्वल टू 2n π आणि याची ऍडिशन केल्यावरती किती येणार आहे 2π/4 म्हणजे आन्सर येणार π/2. कळते ना. बेस सेम होणं बेस तर सेमच आहे पाय प्लस पाय 2π आणि 1 कॅन्सल झाले हे राहिलं. और थिटा इज इक्वल टू इकडं 2n π हे तुमचं असणार आहे फायनल आन्सर. थोडासा विचार करायला लागेल. काही एखादाच क्वेश्चन आहे थोडंसं तिथं डोकं थोडं चालवायला लागतं तुम्हाला. बाकी तर काय सिम्पल्स क्वेश्चन आहे. आता ज्यांना करायची असेल ना फेस्टिवलची त्याच्यामुळे मलाही करायची म्हणजे बट तरी पण आता याच्यावर तुम्हाला यूज करायचं आहे. क्वेश्चन नंबर 8 शेवटचा क्वेश्चन आहे. आता याच्यावर तुम्हाला कम्पेअर करून घ्यायचं. तर कसं करणार काय ना इथे कॉस 2π इज इक्वल टू -1. आता -1 व्हॅल्यू कोणाची असणार आहे कॉस पायची व्हॅल्यू असते बरोबर. कॉस पायची व्हॅल्यू आहे -1. हा पण अशाही मेथडनी करू शकतो पण माझं अजून एक सांगू शकतो बघा. इथे cos 2θ इज इक्वल टू -1 आहे. cos 2θ फॉर्म्युला यूज करू शकतो 2 cos स्क्वेअर थिटा -1 इज इक्वल टू -1. हे इकडे घेतलं तर काय होणार आहे 2 cos स्क्वेअर थिटा हे -1 इकडे घेतलं तर प्लस होईल. मग कॅन्सल आउट होईल इज इक्वल टू 0. 2 पण पलीकडे गेलं तर काय होणार आहे cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0. आता तुम्हाला एक तर व्हॅल्यू हे तर माहितच आहे. साईनची जी काय व्हॅल्यू असती सॉरी साईनच म्हणते साईन असू किंवा कॉस दोन्ही हे तर माहितच आहे की कॉसची जी काही व्हॅल्यू असती ती जास्तीत जास्त कुठनं असते -1 पासून
1 पर्यंत असतील. साईनचं पण सेम असतं, जास्तीत जास्त कमीत कमी -1, जास्तीत जास्त 1. मग तुम्ही आता याच्यात तुमचं व्हॅल्यू आली, मग आता तुम्ही लिहू शकता की इथं काय येणार आहे. म्हणजे आता cos 2π आहे, तर त्याचं किती येणार आहे, तुम्ही लिहिणार इथे की -1 ची व्हॅल्यू येते, जास्तीत जास्त -1 किंवा जास्तीत जास्त 1 एवढी व्हॅल्यू येते. काय बोलतात ते परत एकदा सांगतो. काय म्हणणं काय त्यांचं, की ह्या क्वेश्चन काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅव अ सोल्युशन. म्हणजे कुठले, म्हणजे खाली इक्वेशन दिलेले आहेत त्यांनी 4-5 बाकीचे घेऊया, की त्यांना सोल्युशन आहे का. सोल्युशन म्हणजे काय माहितीये का, त्यांच्या डोमेन मध्ये आलं पाहिजे, रेंज मध्ये आलं पाहिजे. रेंज माहिती आहे ना, त्यांची जास्तीत जास्त रेंज किती असती, कॉस आणि साईनची रेंज किती असती, जास्त कमीत कमी -1, जास्तीत जास्त काय आलं पाहिजे 1. आता तुमच्या आन्सर मध्ये इथं किती आलेलं आहे, 0 आलेलं आहे. आता 0 ही व्हॅल्यू तुमच्या -1 आणि 1 यांच्या मध्ये येते का, ऑब्व्हियसली मध्येच येते, म्हणजे हे तुमचं सोल्युशन आहे. आता इकडच्या मेथडनी पण सॉल्व्ह करू शकता तुम्ही, पण माझं असं मत हेच सिंपल आहे. म्हणजे इकडच्या मेथडनी म्हणजे काय, कॉस थिटा इज इक्वल टू काय घेणार आहे आपण, कॉस अल्फा. मग किती होणार आहे, थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. मग किती लिहिणार आहे, थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस इकडे येणार आहे पाय. ओके. जर आता इकडे 2 होतं ना, ऍक्च्युली बघा इथे 2 आहे. आता 2 इकडे गेलं, थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 2n पाय, इकडे पण डिवाइड बाय 2 आणि इकडे पण पाय बाय 2. हेला हे कॅन्सल होईल. थिटा इज इक्वल टू काय मिळणार आहे, n पाय प्लस मायनस पाय बाय 2. आता ही व्हॅल्यू तर मध्येच येणार आहे, कळतं काही झालं तरी, कारण की जास्तीत जास्त कॉस. आता पायची वगैरे व्हॅल्यू हे सगळं सेम येतं, पण माझं असं म्हणणं आहे इकडे जाऊच नका, हेच सिम्पल आहे. डायरेक्ट फॉर्म्युला टाकायचं आणि हे आन्सर काढायचं. तर तुम्ही काय लिहिणार आहे, सिन्स ही व्हॅल्यू असती, एक मिनिट, सिन्स कॉसची व्हॅल्यू काय -1 to 1 पर्यंत असतं. सो cos 2 theta is equal to -1 have सोल्युशन. मग परत एकदा सांगतो क्वेश्चन काय, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, पण अर्थ कळला पाहिजे. त्यांनी काय विचारलंय, दिलेली जी काही गोष्ट आहे, म्हणजे हे जो काही क्वेश्चन आहे त्याचं सोल्युशन आहे का. सोल्युशन आहे का म्हणजे कॉसची व्हॅल्यू काढायची. आपण हे बघा, कॉस स्क्वेअर इज इक्वल टू कुठपर्यंत आलो, 0 पर्यंत. आता कॉस 0 म्हणजे तुमचं कॉसची जे काही व्हॅल्यू असणार ती 0 असणार आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे कॉस कुठनं कुठपर्यंत असतो, -1 पासून 1 पर्यंत, बरोबर. हे इथे लिहितो, -1 पासून 1 पर्यंत 0 मध्ये येतोय ना. मग यांच्यामध्ये ज्या काही व्हॅल्यू आहेत ह्या सगळ्या त्याचं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. मग 0 आला म्हणजे हे सुद्धा काय तुमचं सोल्युशन आहे. मग ते तुम्ही लिहिलं. आता तुम्ही विचार करा, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही सांगा. आता याचं सांगा बरं, सोल्युशन आहे का. आहे. कसं, लक्षात राहा, इथं पण ट्विस्ट आहे. इथे एक डायरेक्ट सेंटेन्स लिहायचं आहे आन्सर, ऐका. सिन्स स्क्वेअर कांट बी निगेटिव्ह. स्क्वेअर दिलंय ना इकडं, आणि स्क्वेअर कधी निगेटिव्ह मध्ये असतो का. व्हॅल्यू बघ, नीट तेच बघा. त्याला कन्वर्ट केलं, मग ते कन्वर्ट पॉझिटिव्ह कधी आलं ना, करायचं, 1 आलं. कुठं कोणी सांगितलं कन्वर्ट करायचं. इथं स्क्वेअर म्हणजे डायरेक्ट आन्सर दिले. एखाद्या गोष्टीचा स्क्वेअर हा -1 आहे. कुठल्या गोष्टीचा स्क्वेअर -1 असतो, कुणाचाच नसतो. त्यांनी जर तुला कन्वर्ट करायचं म्हणजे तुझं काय म्हणणं, इकडे स्क्वेअर इकडे जाणार, रूट टाकणार, काय गरज नाही ना, तसं काही करत नाही आपण. आपल्याला फक्त त्यांनी डायरेक्ट सांगितलंय आमच्याकडे एक व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर -1 आहे. असं कुठं असतं, कुठल्या तरी व्हॅल्यूचा स्क्वेअर -1 असतो का, नसतो. म्हणल्यावरती हे जे दिलेलं आहे त्यांनी, ऍक्च्युली हे ट्विस्ट क्वेश्चन्स आहेत. म्हणजे हे जेई मध्ये वगैरे विचारतात, फालतू क्वेश्चन्स आहेत, पण काय तो मुलं चुकतात बघून. हा -1 म्हणजे आहे, बट तुम्ही बघा ना तिकडे वरती स्क्वेअर आहे. आधीची व्हॅल्यू काय होती, नीट बघा. इथे पण म्हणतात स्क्वेअर आहे, पण 0 आहे. 0 काय पॉझिटिव्ह नसतं, निगेटिव्ह नसतं, म्हणलं त्याची काही फरक पडणार नाहीये. बट इथे काय सांगितलं, -1 कधीच कुणाचा स्क्वेअर नसतो, 1 असतो स्क्वेअर 1चा. -1चा पण स्क्वेअर 1 आहे, बट -1 हा कुणाचा स्क्वेअर नाहीये. कुठलीच मायनसची व्हॅल्यू म्हणजे नसती स्क्वेअर. मग तुम्ही काय लिहिणार आहे इथे, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -1 विल हॅव नो सोल्युशन, म्हणजे सोल्युशन नाही. नेक्स्ट याचं करणार आहे. आता याचं कसं करणार आहे, साइन थिटा इज इक्वल टू 3/2. आता 3/2 ही व्हॅल्यू आली.
आता मला सांगा 3/2 हे आहे का? नाही. का नाहीये? कारण 1च्या पुढे आहे. 1च्या पुढे येणार ना 3/2, बरोबर आहे. 3/2 कुठे येतं? 1च्या पुढे येतं, म्हणजे नाहीये, मी इथे लिहिणार. सो साइन थिटा इज इक्वल टू 3/2 हॅव नो सोल्युशन. कुठल्याही प्रकारचं सोल्युशन नाही. लास्ट याचं काही ना, आता सांगा तो तुम्ही. tan थिटा इज इक्वल टू 5/3. आता 5/3 आता हे 10, पण नाहीये. आता बघा tan ची व्हॅल्यू कुठं ना कुठपर्यंत असते. फसले ना तुम्ही. आता इथं tan आहे, साइन आणि कॉस कुठे आला? tan आल्यावर काय होणार आहे? मायनस इन्फिनिटी पासून इन्फिनिटी पर्यंत tan ची सोल्युशन असतात. कळतंय? समजून घ्या, गडबड नका करू. क्वेश्चन नीट समजून घ्या कशाच्या रिलेटेड आहे. फक्त साइन आणि कॉसच असतात. साइन थिटा आणि कॉस थिटा हे दोघच असतात की जे जास्तीत जास्त -1 आणि कमीत कमी -1 आणि जास्तीत जास्त 1 पर्यंत त्यांची व्हॅल्यू असते. बट टॅन हा अशी गोष्ट आहे की तुम्ही मायनस इन्फिनिटी पासून इन्फिनिटी पर्यंत कुठलंही घेऊ शकता, म्हणजे कुठलीही येऊ शकते व्हॅल्यू ऍक्च्युली. मग कुठली येऊ शकते? 5/3 का नाही येणार? येणार ना, म्हणजे हे त्याचं सोल्युशन आहे. येणार. लिहू शकतो. सो tan theta is equal to π/3 will have, नाही π/3 नाही, सॉरी, हे 3 इकडे लिहिणार ना, मेन क्वेश्चन लिहायचं असतो. विल हॅव सोल्युशन.